प्रकरण 6. अस्पृश्यता आणि बहुजनांची अवहेलना. जात, वर्ण वगैरेंच्या आधारे मांडली जाणारी अस्पृश्यता हा वैदिक धर्माने सामाजिकदृष्ट्या केलेला एक घोर अपराध म्हटला पाहिजे. अस्पृश्यता हा या धर्मावरचा काळाकुट्ट डाग आहे, कलंक आहे, यात शंका नाही. या अस्पृश्यतेची मुळे धर्मसूत्रांमध्ये देखील बरीच पसरली होती. एका माणसाला दुसऱ्या माणसाच्या तिरस्काराचा बळी बनवणाऱ्या या प्रथेचे धर्मसूत्रांमध्ये आढळणारे काही आधार आता तपासून पाहूया. अस्वच्छता, अशुद्ध अवस्था इत्यादी कारणांनी मांडली जाणारी एक वेगळी अस्पृश्यताही धर्मसूत्रातून आढळते. आपण तिच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही किंवा अस्पृश्यतेच्या या दोन प्रकारांना एकरूप मानायची गफलतही करता कामा नये. उदाहरणार्थ, प्रेताला वा चितेला स्पर्श केला असता सचैल म्हणजे अंगावरील वस्त्रांसह स्नान करावे, म्हणजे स्पर्श करणारा मनुष्य शुद्ध होतो असे धर्मसूत्रे सांगतात. हा मनुष्य जोपर्यंत स्नान करीत नाही तोपर्यंत अशुद्ध व अस्पृश्य मानला जातो. आरोग्य वगैरेंच्या दृष्टीने हा नियम योग्य आहे असेच स्थूलमानाने म्हणता येईल. रजस्वला म्हणजे मासिक पाळीमध्ये असलेली स्त्री आणि बाळंतीण यांना स्पर्श केला असता सचैल स्नान करावे या नियमाविषयी देखील स्थूलमानाने असेच म्हणता येईल. हल्ली रजस्वला स्त्रीचा स्पर्श सर्वजण निषिद्ध मानत नाहीत हे खरे असले तरी 2500 वर्षांपूर्वीच्या लोकांनी तिच्या बाबतीत अशा प्रकारचा नियम करणे स्वाभाविक होते असेच म्हटले पाहिजे. यज्ञामध्ये ज्या खांबाला बांधून पशुबळी दिला जाई त्या खांबाला स्पर्श केला असता सचैल स्नान करावे हा नियमही आपण समजू शकतो, कारण त्या खांबाला पशुचे रक्त, मांस वगैरे चिकटलेले असण्याची शक्यता होती. कुत्र्यासारख्या प्राण्यांना स्पर्श केला असता अंघोळ करावी या नियमामागेही आरोग्याची भावना असणार यात शंका नाही. तात्पर्य, आरोग्य वगैरेंची जपणूक करण्याच्या उद्देशाने मांडलेली वरील प्रकारची अस्पृश्यता आपण समर्थनीय मानू. जात वगैरेंच्या कारणाने मांडलेली अस्पृश्यता मात्र अशी समर्थनीय नाही. एकतर ती तात्कालिक नसते, विशिष्ट अवस्था वा काळ यांच्यापुरती मर्यादित नसते, बऱ्याच वेळा ती उपजत असते आणि आयुष्यभर टिकते. ती अस्वच्छ व्यवसायांमुळे येते असे वादासाठी मान्य केले तरी ते व्यवसाय त्या व्यक्तींच्या दृष्टीने नैसर्गिक नसतात. मासिक पाळीची अवस्था ही जशी स्त्रीच्या दृष्टीने नैसर्गिक व अपरिहार्य असते तसे हे व्यवसाय नसतात. शिवाय हे व्यवसाय काही त्या व्यक्तींनी स्वेच्छेने, स्वखुशीने, आपल्या मर्जीने निवडलेले नसतात. ते समाजाने त्यांच्यावर लादलेले असतात. ते बदलण्याची त्यांना परवानगी नसते. त्यांना पिढ्यानपिढ्या जबरदस्तीने तेच व्यवसाय करण्यास भाग पाडलेले असते. ब्राह्मणांच्या रोषाला बळी पडले ते अस्पृश्य झाले. या प्रकारच्या अस्पृश्यतेची जी काही कारणे असतील त्यापैकी ब्राह्मणांचा रोष हे बहुधा सर्वात महत्त्वाचे कारण आहे असे दिसते. ज्यांच्यामुळे ब्राह्मणांच्या प्रतिष्ठेला तडा गेलेला असतो, ब्राह्मणांचा अहंकार दुखावलेला असतो, ब्राह्मणांच्या हितसंबंधाला बाध आलेला असतो, त्यांना अस्पृश्य ठरवून त्यांच्यावर सूड उगवण्याचे काम ब्राह्मणांनी केले असे दिसते. धार्मिक नियम तयार करून समाजव्यवस्थेला वळण देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या संतापाला बळी पडलेले लोक अस्पृश्य ठरले आणि माणसातून उठल्यासारखे झाले हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल. चांडाळावर सगळ्यात जास्त राग. वैदिकांनी अस्पृश्यांमध्येही कोणाला सर्वात हीन मानले असेल तर ते चांडाळाला होय. चांडाळाला स्पर्श केल्यामुळे अशुद्ध झालेला मनुष्य सचैल स्नान केल्यावर शुद्ध होतो असे गौतमाने म्हटले आहे. चांडाळाला स्पर्श करणाऱ्या ब्राह्मणाने सचैल स्नान करावे असे बौधायनाने 2दा सांगितले आहे. ज्या गावात चांडाळ उपस्थित असेल त्या गावात वेदाध्ययन करू नये असे आपस्तंभ व गौतम म्हणतो. ज्यांनी गावाच्या बाहेर राहणे आवश्यक असते असे उग्र, निषाद इत्यादी बाह्य लोक ज्या दिवशी गावात येतील त्या दिवशी वेदाध्ययन करू नये असेही आपस्तंभाने म्हटले आहे. विशिष्ट लोकांना बाह्य म्हणजे गावकुसाबाहेर ठेवण्याची प्रथा आपस्तंभाच्या काळात होती हे यावरून स्पष्ट होते. अरण्यातही चांडाळ नजरेच्या टप्प्यात असेपर्यंत वेदाध्ययन करू नये असे तो म्हणतो. चांडाळाच्या अस्पृश्यतेचा विचार करताना आपस्तंभाचा एक नियम आवर्जून पाहायला हवा. तो म्हणतो, चांडाळाला स्पर्श केल्यामुळे जसे पाप लागते तसेच त्याच्याशी बोलल्यामुळे आणि त्याला पाहिल्यामुळेही पाप लागते. त्या पापासाठी प्रायश्चित्त पुढे सांगण्यात आले आहे. त्याला स्पर्श केला असता पाण्यामध्ये स्नान करावे, त्याच्याशी संभाषण केले असता त्यानंतर ब्राह्मणाशी संभाषण करावे, त्याला पाहिले असता त्यानंतर
तेजोगोलांकडे पाहावे. आपस्तंभाने चांडाळाला नुसते अस्पृश्यच मानले असे नाही, तर त्याला संभाषण व दर्शन या दृष्टींनीही अयोग्य वा अपात्र मानले आहे. चांडाळाबरोबरचे संभाषण वा त्याचे दर्शन हेही पापाला कारणीभूत होत असेल तर त्याचा स्पर्श अत्यंत तिरस्करणीय मानला जाईल, यात काहीच नवल नाही. आपस्तंभाने अस्पृश्यतेपेक्षाही अधिक क्रूर आणि भयंकर अशी एक रूढी निर्माण केली, असेच या नियमाकडे पाहिले की वाटते. त्याने अस्पृश्यता तर सांगितलीच, पण तिच्यामध्ये आणखी 2 विकृत गोष्टींची भर घातली. आपस्तंभाचा चांडाळावर इतका राग का असावा हे आपण जरूर जाणून घेतले पाहिजे. शिवाय हा काही आपस्तंभ या एका व्यक्तीचा व्यक्तिगत कारणातून निर्माण झालेला राग नव्हे. हा एकूण वैदिक परंपरेचा, ब्राह्मणी संस्कृतीचा, सर्व सूत्रकारांचा राग आहे, हेही ध्यानात घेतले पाहिजे. चांडाळाविषयी वैदिकांच्या मनात इतका संताप उफाळून यावा असा कोणता गुन्हा चांडाळाने केला होता, असे कोणते दुष्कृत्य त्याने केले होते, कोणते पाप केले होते? खरे म्हणजे वैदिकांच्या संतापाला बळी पडण्यासाठी, त्याच्या क्रोधाचे लक्ष होण्यासाठी त्याने कोणताही गुन्हा करण्याची आवश्यकता नव्हती. त्याचे केवळ अस्तित्वच वैदिकांच्या मनात क्रोधाच्या ज्वाळा उफाळून येण्यास पुरेसे होते. त्याचे केवळ अस्तित्वच आपल्या प्रतिष्ठेला बाध आणणारे आहे, अशी त्यांची धारणा होती. कारण ब्राह्मण स्त्रीला शूद्र पुरुषापासून झालेले अपत्य हे चांडाळाचे स्वरूप होते. सर्वात श्रेष्ठ वर्णातील स्त्रीशी सर्वात हीन वर्णातील पुरुषाचा संबंध येणे हा वैदिकांना आपल्या संस्कृतीवरचा सर्वात मोठा कलंक वाटला. हे त्यांच्या अहंकाराशी सुसंगत होते. स्वाभाविकच चांडाळाच्या केवळ अस्तित्वाची चाहूलही त्यांना सहन होत नव्हती. त्याला स्पर्श करणे म्हणजे आपल्या त्वग इंद्रियाने त्याच्या अस्तित्वाला मान्यता देण्याचे पाप करणे, त्याच्याशी बोलणे म्हणजे आपल्या वाग इंद्रियाने त्याच्या अस्तित्वाला मान्यता देण्याचे पाप करणे, आणि त्याला पाहणे म्हणजे आपल्या चक्षुर इंद्रियाने त्याच्या अस्तित्वाला मान्यता देण्याचे पाप करणे, असे त्यांना वाटत असावे. चांडाळाला इतके हीन लेखण्यामागे कोणतीही नैतिक कारणे नाहीत, तर वैदिकांचा श्रेष्ठत्वाचा गंड आहे, यात शंका नाही. जे लोक रक्तमांसाच्या माणसाला नजरेने पाहणे देखील पाप मानत होते, त्यांच्या मनात या देशातील सर्वसामान्य लोकांविषयी काही ओलावा, काही जिव्हाळा अथवा काही आत्मीयता वाटण्याची तिळमात्र शक्यता नव्हती. माणसाचा इतका द्वेष, माणसाचा इतका तिरस्कार, आणि तोही धर्माचा उपदेश करणाऱ्या सूत्रकारांनी करावा, यापेक्षा धर्माला अधिक लाजिरवाणे असे दुसरे काय असू शकेल बरे? त्याच्याशी बोलल्यामुळे लागलेले पाप दूर करण्यासाठी ब्राह्मणाशी संभाषण करण्याचे प्रायश्चित्त सांगणे आणि ब्राह्मणांना इतके अलौकिक पावित्र्य जोडणे म्हणजे तर इतरांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. नास्तिकासह सर्व पतित अस्पृश्य. चांडाळाप्रमाणेच पतिताला स्पर्श केला असता सचैल स्नान करावे, असे बौधायन, गौतम इत्यादी सूत्रकार पूर्वोक्त सूत्रातूनच सांगतात. कोणती पापे केली असता मनुष्य पतित होतो, याविषयी सर्वच सूत्रकार विस्ताराने चर्चा करतात. पतित होणे म्हणजे द्विज या नात्याने करायची कर्मे करण्याचा अधिकार गमावणे, असे गौतमाने म्हटले आहे. स्वतः विशिष्ट पापे करणारे, दुसऱ्याला ती पापे करायला लावणारे आणि वर्षभर पतितांच्या सहवासात राहणारे लोक पतित होत, असेही त्याचे मत आहे. सूत्रकारांनी ब्राह्मणी हितसंबंधांना छेद देणाऱ्यांचाच प्रामुख्याने पतितांमध्ये अंतर्भाव केल्याचे आढळते. उदाहरणार्थ, गौतमाने पतितांची जी यादी दिली आहे तिच्यामध्ये ब्राह्मणाची हत्या करणारा मनुष्य पहिल्या क्रमांकावर आहे. हत्या करणे हे पापच मानायला हवे, याविषयी दुमत होऊ शकत नाही. पण सूत्रकारांना दुःख आहे ते फक्त ब्राह्मणाच्या हत्येचे. हा पक्षपात आक्षेपार्ह आहे. आपस्तंभाने मात्र ब्राह्मण हत्येबरोबर पुरुषवध हेही पतित होण्याचे एक कारण सांगितले आहे. गौतम ब्रह्महत्या करणाराला पतित आणि पर्यायाने अस्पृश्य मानतो. त्याच्या मते गुरुपत्नीशी संबंध ठेवणारा मनुष्य पतित होतो, पण गुरु हा ब्राह्मणच असावा, हा नियम ध्यानात घेतला असता त्याचे पर्यवसान कशात होते हे सहज कळते. चोर हा पतित ठरतो, पण ज्याने ब्राह्मणाचे सोने चोरले असेल तोच चोर पतित ठरतो. त्याच्या मते नास्तिक मनुष्य पतित ठरतो. नास्तिक मनुष्य वेद व ब्राह्मण यांना जुमानत नसतो आणि त्यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेचा शत्रू ठरतो. धर्मशास्त्रांनी ज्या कर्मांची निंदा केली आहे ती कर्मे पुन्हा करणारा मनुष्य हा पतित ठरतो. धर्मशास्त्रांनी कर्माची स्तुती वा निंदा करताना आपली नजर ब्राह्मण हितावर ठेवलेली आहे, हे त्यांच्या शेकडो नियमातून सिद्ध होते. पतित माणसाशी संपर्क न तोडणारा आणि अपतिताशी संपर्क तोडणारा हेही पतित होतात. याखेरीज मद्य पिणारे,
आई व वडील यांच्याकडून रक्ताचे नाते असलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवणारे देखील पतित होतात आणि त्यांचा मात्र ब्राह्मण हिताशी विरोध आहे असे म्हणता येणार नाही. तात्पर्य, स्थूल मानाने पाहता अत्यंत निंद्य अशी कृत्ये करणाऱ्या लोकांना सूत्रकारांनी पतित व अस्पृश्य मानले आहे. अर्थात नास्तिकत्वासारखी कृत्ये ही सूत्रकारांना निंद्य वाटली तरी ती स्वरूपतः निंद्य आहेत असे मात्र नाही. आस्तिक्य हे ब्राह्मणाचे लक्षण आणि ब्राह्मण दूषण हे शूद्रत्वाचे चिन्ह असे वसिष्ठ सांगतो. हेही या संदर्भात लक्षणीय आहे. जैन, बौद्ध व चार्वाक यांना नास्तिक मानले जात होते. वैदिकांच्या दृष्टीने हे सर्व पतित व अस्पृश्य ठरतात. स्वच्छतेच्या वा शुद्धतेच्या संकल्पनेचा या अस्पृश्यतेशी काडी इतका संबंध नाही हे उघड आहे. ज्यांनी ब्राह्मणांची गुलामगिरी नाकारली ते ब्राह्मणांच्या दृष्टीने पतित व अस्पृश्य ठरले. चैत्य वृक्षाला स्पर्श केला असता ब्राह्मणाने सचैल स्नान करावे असे बौधायन का म्हणतो ते यावरून स्पष्ट होते. चैत्य या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असले तरी बौद्ध वा जैन मंदिर हाच अर्थ बौधायनाला अभिप्रेत असावा. प्रश्न विचारणारे, शंका विचारणारे, आव्हान देणारे, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी धडपडणारे लोक अस्पृश्य ठरवले गेले हेच यावरून सूचित होते. उदारपणा दाखवणाऱ्या वडिलांचेही जिवंतपणी अंत्यसंस्कार करा. जे ब्राह्मण बहुजनांमधील एखाद्या घटकाबद्दल कोणत्या ना कोणत्या प्रकारे उदारपणा दाखवीत, त्यांना जवळ करीत वा स्वतः त्यांच्याजवळ जात, धर्मशास्त्रांनी त्यांना नाकारलेल्या एखाद्या अधिकाराची दारे त्यांच्यासाठी थोडीशी किलकिली करीत, त्या ब्राह्मणांना सूत्रकार लगेच पतित ठरवण्याचा बडगा दाखवत असत. असा वाह्यातपणा वा धर्मबुडवेपणा करण्याची इतर कोणाची हिंमत होऊ नये म्हणून त्या उदार ब्राह्मणांना धर्माचा हिसका दाखवत असत. आपल्यापैकी एखादा चेहरा ढासळला तरी आपली सगळी व्यवस्था कोलमडून पडेल असे त्यांना वाटत असे. हा मुद्दा अधिक स्पष्ट व्हावा म्हणून धर्मसूत्रांचे काही नियम येथे नजरेखालून घालूया. प्रथम गौतमाचा एक नियम काहीसा विस्ताराने जाणून घेऊया. तो म्हणतो, राजाची हत्या करणाऱ्या, शूद्राकडून यज्ञ करविणाऱ्या, शूद्राकडून संपत्ती मागून घेऊन आपला यज्ञ करणाऱ्या, वेदाचा विप्लव करणाऱ्या आणि ब्राह्मणाची हत्या करणाऱ्या वडिलांचा त्याग करावा. जे अंत्यावसायी लोकांच्या सहवासात राहतात किंवा अंत्यावसायी स्त्रीशी संबंध ठेवतात अशा वडिलांचा त्याग करावा. येथे सांगितलेली सर्वच पापे आपल्या येथील मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंधित आहेत असे नाही. जी संबंधित नाहीत ती आपण प्रथम बाजूला ठेवूया. राजाची हत्या व ब्राह्मणाची हत्या ही येथे संबंधित नसलेली पापे होत. शूद्राकडून धन घेऊन यज्ञ करणे हे संमिश्र स्वरूपाचे कृत्य म्हणता येईल. शूद्राची संपत्ती लुटून यज्ञ करण्याला परवानगी होती, पण त्याच्याकडून धन मागून घेणे मान्य नव्हते, कारण त्यामध्ये शूद्रापुढे स्वतःचा कमीपणा मान्य केल्यासारखे होते. येथे ब्राह्मण मनुष्य स्वतःचाच यज्ञ करणार असल्यामुळे त्याने शूद्राविषयी उदारपणा दाखविला असे म्हणण्याचे कारण नाही, असे एकीकडून वाटते. दुसरीकडून असेही म्हणता येते की त्याने शूद्राची संपत्ती लुटण्याऐवजी त्याच्याकडून ती मागून घेतली आणि एका दृष्टीने शूद्राचा संपत्तीवरचा अधिकार मान्य केला, हे त्याचे आंशिक औदार्य होय. अंत्यावसायी म्हणजेच खालच्या जातीतील स्त्रीशी संबंध ठेवणे हे कृत्यही संमिश्र म्हणता येईल. ब्राह्मणाने तिच्याशी ठेवलेला संबंध औदार्याच्या भावनेतून नव्हे तर उपभोगाच्या अभिलाषेतून ठेवला असे एकीकडून म्हणता येईल. दुसरीकडून असेही म्हणता येईल की उपभोगाच्या अभिलाषेतून का होईना तिच्याशी संबंध ठेवून त्याने वाळीत पडण्याचा धोका पत्करला, याबद्दल त्याला अगदी किंचितसे का होईना श्रेय जरूर दिले पाहिजे. आता उरलेल्या 3 कृत्यांचा विचार करूया. शूद्र याजक अशा वडिलांचा त्याग करावा असे गौतम म्हणतो. शूद्राला यज्ञ करण्याचा अधिकार नव्हता. अशा स्थितीत एखाद्या ब्राह्मणाने त्याला यजमान बनवून आणि स्वतः त्याच्या यज्ञातील ऋत्विज म्हणजे यजमानासाठी यज्ञीय कर्मे करणारा पुरोहित बनून त्या शूद्राकरवी यज्ञ करविला तर तो मोठा धर्मद्रोह ठरत होता. या कृत्यामुळे शूद्राला यज्ञाचा अधिकार दिल्यासारखे होत होते. शिवाय वैदिक मंत्रांखेरीज यज्ञकर्म होऊ शकत नसल्यामुळे शूद्राचा यज्ञ करणे म्हणजे त्याला वेदांचा अधिकार दिल्यासारखेही होत होते. म्हणजे हे दुहेरी पाप ठरत होते. वेद विप्लावक वडिलांचाही त्याग करावा असे गौतम सांगतो. वेदांचे अध्ययन न करणे आणि त्यांचा अधिकार नसलेल्या व्यक्तींना त्यांचे अध्यापन करणे ही वेद विप्लवाची कृत्य होत. आपल्या दृष्टीने येथे दुसरे कृत्य संबंधित आहे. याचा अर्थ शूद्र आणि स्त्रिया
यांना वेदांचा अधिकार नसताना कोणा ब्राह्मणाने त्यांना वेदांचे ज्ञान दिले तर तो ब्राह्मण वेद विप्लावक ठरतो. अंत्यावसायी लोकांच्या सहवासात राहणाऱ्या वडिलांचाही त्याग करावा असे गौतमाने म्हटले आहे. अंत्यावसायी हे वर्णव्यवस्थेमधील सर्वात खालच्या स्तरावर असलेले प्रतिलोम संकरातून निर्माण झालेले लोक होत. अंगिराने दिलेली 7 अंत्यावसायींची यादी हरदत्ताने गौतमाच्या वरील सूत्रांचे स्पष्टीकरण करताना दिली आहे. वरच्या वर्णातील पुरुषाने खालच्या वर्णातील स्त्रीशी संबंध ठेवला तर तो अनुलोम संकर म्हटला जाई आणि त्याच्याकडे काहीशा क्षमाशीलतेने पाहिले जाई. याउलट खालच्या वर्णातील पुरुषाने वरच्या वर्णातील स्त्रीशी संबंध ठेवला तर तो प्रतिलोम संकर म्हटला जाई आणि तो अत्यंत निंद्य मानला जाई. अशा प्रतिलोम संकरातून निर्माण झालेल्या संततीला अंत्यावसायी म्हटले जाई. प्रत्येक प्रतिलोम संकरातून निर्माण होणाऱ्या लोकांची एक वेगळी जात मानण्यात आली होती आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे व्यवसाय निश्चित करण्यात आले होते. 6 प्रकारच्या संकरातून निर्माण होणारे 6 अंत्यावसायी पुढील प्रमाणे होते. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांचा पुत्र चंडाल म्हणजेच चांडाळ म्हटला जाई. ब्राह्मण स्त्री व वैश्य पुरुष यांचा पुत्र वैदेहिक म्हटला जाई आणि विशिष्ट प्रकारचा व्यापार हा त्याचा व्यवसाय असे. ब्राह्मण स्त्री व क्षत्रिय पुरुष यांचा पुत्र सूत म्हटला जाई आणि रथकार ही त्याची जात मानली जाई. क्षत्रिय स्त्री व शूद्र पुरुष यांचा पुत्र क्षत्ता म्हटला जाई आणि तो द्वारपाल, सारथी, सेवक इत्यादींची कामे करीत असे. क्षत्रिय स्त्री व वैश्य पुरुष यांचा पुत्र मागध म्हटला जाई आणि तो चारण वा भाट म्हणून कार्य करी. वैश्य स्त्री व शूद्र पुरुष यांचा पुत्र आयोगव म्हटला जाई व सुतार म्हणून काम करी. व्यवसायविषयक तपशील देताना लेखकांमध्ये बरेच मतभेद आढळतात. याचीही येथे नोंद घ्यायला हवी. या 6 जणांच्या जोडीने श्वपच हा एक 7वा अंत्यावसायी सांगितला जातो. त्याचे कारण मात्र समजत नाही. बहुतेक वेळा श्वपच याचा चांडाळ असा अर्थ घेतला जातो. शब्दाच्या व्युत्पत्तीप्रमाणे पाहायचे तर कुत्र्याचे मांस शिजवून खाणाराला श्वपच म्हणत असावेत असे दिसते. तो देखील वर्णसंकरातून जन्मला असला तरी वरच्या 6 प्रकारात त्याचा अंतर्भाव होत नाही. ते कसेही असो, श्वपच देखील अगदी खालच्या जातीतील मानला जात होता यात शंका नाही. प्रतिलोम पद्धतीने आंतरवर्णीय वा आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संतती ही समाजातील सर्वात हीन मानली जात होती हे यावरून स्पष्ट होते. शूद्रांना यज्ञाचा व वेदांचा अधिकार देणाऱ्या आणि खालच्या जातीतील लोकांच्या सहवासात राहणाऱ्या वडिलांचा त्याग करावा असे गौतमाचे सांगणे आहे. खरे म्हणजे वैदिक समाज पितृप्रधान होता. या समाजातील कुटुंबात वडील हे प्रमुख असून इतर सर्वांनी त्यांच्या आज्ञेचे पालन करण्याचा नियम होता. असे असूनही एकूण वैदिक समाजाचे नुकसान होईल अशी कृती वडिलांकडून घडली तर त्यांचाही त्याग करणे भाग आहे अशी ही भूमिका होती. महार मुलाला उचलून घेणाऱ्या संत एकनाथांशी वैदिक पंडित असलेल्या त्यांच्या पुत्राने संबंध तोडले होते ही तुलनेने अलीकडच्या काळातील घटना म्हणजे गौतमाच्या आदेशाचे पालनच म्हणायला हवे. वडिलांचाही त्याग करावा याचा अर्थ अशी कृत्ये करणाऱ्या इतर नातेवाईकांचा त्याग करावा हे ओघानेच आले. वडिलांचा त्याग करण्याची ही कृती नाममात्र आणि जुजबी स्वरूपाची नव्हती. धर्मसूत्रांनी सांगितलेला एक धार्मिक विधी म्हणून अत्यंत गंभीरपणे पार पाडण्याची कृती हे तिचे स्वरूप होते. वडिलांचा त्याग करण्याच्या या विधीचा तपशील गौतमाने अगदी विस्ताराने दिला आहे. तो विधी असा: त्यांना विद्या देणारे त्यांचे गुरु आणि त्यांच्याशी म्हणजेच वडिलांशी रक्ताचा संबंध असलेले नातेवाईक यांना एकत्र बोलावून घ्यावे आणि मृत व्यक्तीसाठी पाणी अर्पण करण्यापासून श्राद्धापर्यंतची जी विविध कर्मे करायची असतात ती त्यांच्यासाठी करावीत. याचा अर्थ वरील पापे करणारा मनुष्य आपल्या दृष्टीने मेला असे समजावे. त्याला मृत समजून आवश्यक ते सर्व विधी करावेत. मृताबरोबरचे आपले सर्व संबंध तुटतात तसे त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकावेत. आपले व्यक्तीबरोबरचे नाते विद्येच्या कारणाने आणि रक्ताच्या कारणाने असे 2 प्रकारचे असते. एखाद्याचा त्याग करताना त्याच्याबरोबरची ही दोन्ही नाती तोडायची असल्यामुळे त्याग करण्याच्या विधीला उपस्थित राहण्यासाठी त्याचे विद्यागुरू आणि नातेवाईक यांना बोलवावे. हे सगळे लोक जमल्यावर प्रत्यक्ष विधी कसा करावा हे सांगताना गौतम म्हणतो, त्याच्या नावाने पाण्याचा घडा पुढील प्रमाणे उलटा करावा. दासाने अथवा कर्मकराने म्हणजेच सेवकाने उकिरड्यावरून म्हणजेच कचरा टाकण्याच्या जागेवरून एक अशुद्ध घडा आणावा.
एखाद्या दासीने आणलेल्या घड्यातील पाण्याने तो भरावा. मग दक्षिणेकडे तोंड करून तो पायाने उलट करून पाणी सांडावे आणि ज्याचा त्याग करायचा त्याचे नाव घेऊन मी त्याला पाण्यापासून वंचित करतो असे म्हणावे. तो दास घडा पालथा करीत असताना विद्यागुरू व रक्ताच्या नात्याचे लोक वगळून इतर सर्व बांधवांनी त्या दासाला स्पर्श करावा. त्यावेळी जानवे नेहमीप्रमाणे डाव्या खांद्यावरून उजव्या काखेकडे आणण्याऐवजी उजव्या खांद्यावरून डाव्या काखेकडे आणावे आणि शेंड्या मोकळ्या सोडाव्यात. विद्यागुरू व रक्ताच्या नात्याच्या लोकांनी फक्त हे पहावे, त्याला स्पर्श करू नये. त्यानंतर त्या सगळ्यांनी स्नान करून गावात प्रवेश करावा. त्यानंतरच्या काळात कोणी अजाणता त्याच्याशी संभाषण केले तर प्रायश्चित्त म्हणून त्याने सावित्री मंत्राचा जप करीत एक रात्र अखंडपणे उभे राहावे. एखाद्याने जाणीवपूर्वक त्याच्याशी संभाषण केले तर हे 3 रात्रीपर्यंत करावे. एखाद्याचा त्याग करणे याचा अर्थ तो जिवंत असूनही आपल्या दृष्टीने मेला असे समजणे हे या विधीवरून स्पष्ट होते. या विधीनंतर त्याच्याशी कोणी संभाषणही करायचे नाही. मग इतर मार्गांनी त्याच्याशी संपर्क ठेवणे वा व्यवहार करणे या गोष्टी संभवतच नाहीत. त्यागाचा विधी करीत असतानाही आणला जाणारा घट अशुद्ध असणे, तो घाणेरड्या जागेतून आणणे, दासाला स्पर्श करणाऱ्यांनी जानवे उलटे घालणे, शेंड्या सोडणे इत्यादी मार्गांनी पापी व्यक्तीविषयीचा तिटकारा व्यक्त केल्याचे दिसते. ज्याचा त्याग केला असेल त्या पुरुषाने आपल्या पापाबद्दल धर्मशास्त्रांनी सांगितलेले प्रायश्चित्त घेतले तर पवित्र नदीतून वा सरोवरातून सोन्याच्या घड्यातून पाणी आणून त्याला स्नान घालावे आणि अग्नीत समंत्रक आहुती टाकून ब्राह्मणाला सोने दान द्यावे असे गौतम म्हणतो. बहुधा ती सोन्याची घागर ब्राह्मणाला दान द्यावी असेच त्याला म्हणायचे असावे. शूद्रांना काही अधिकार दिल्याबद्दल आणि हलक्या जातीतील लोकांना जवळ केल्याबद्दल जिवंतपणी मरण भोगायला लावणारी आणि माणसातून उठवणारी अत्यंत क्रूर शिक्षा सूत्रकारांनी सांगितली आहे. अशा प्रकारचा नसता उपद्व्याप कोणी करू नये अशी दहशत सर्वांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्नही यामागे आहे, यात शंका नाही. वैदिक सूत्रकार किती कठोर, क्रूर आणि निर्मम निर्दय होते हेही यावरून स्पष्ट होते. श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेले लोक किती जनद्वेष्टे असू शकतात याचा हा पुरावा आहे. वैदिक ब्राह्मणांपैकी कोणाच्या मनात शूद्र वगैरेविषयी काही ओलावा, काही करुणा वा सहानुभूती निर्माण होऊ नये. त्यांच्या न्यायाच्या जाणीवा कायमच्या बधीरच राहाव्यात. त्यांचा विवेक कधीही जागा होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्याची धडपड या नियमातून दिसते. आपल्या बाजूच्या कोणी न्यायाला, नीतीला वा माणुसकीला फितूर होऊ नये आणि आपला अन्यायाचा व स्वार्थाचा वाडा मजबूत राहावा याची भरपूर काळजी सूत्रकारांनी घेतली होती, यात शंका नाही. जो मनुष्य शूद्राला धर्माचा उपदेश करील आणि त्याला व्रत शिकविल तो मनुष्य त्या शूद्रासह असंवृत्त नावाच्या घोर अंधारात म्हणजेच नरकात जातो. हा वसिष्ठाचा नियमही ब्राह्मणांनी शूद्रांना काही अधिकार देण्याच्या फंदात पडू नये असा इशारा देण्याचे कामच करतो. पतितांच्या मुलांचा स्वीकार की धिक्कार. पतित झालेल्या माणसाचा त्याग करून त्याच्याबरोबर सर्व संपर्क तोडला तरी त्यानंतर त्याला झालेल्या पुत्रांना समाजाने आपल्यामध्ये सामावून घ्यावे अशी काहीशी उदार व सहृदय भूमिका काही शास्त्रकार घेत होते. पण हारितासारख्या सूत्रकारांनी ती भूमिका अत्यंत कठोरपणे हाणून पाडल्याचे आढळून येते. बौधायनाने ही दोन्ही मते नीट मांडलेली असून अपस्तंभाने जवळजवळ त्याच शब्दात ती नोंदवली आहेत. याचा अर्थ त्याने ती बौधायन सूत्रावरून घेतली असे दिसते. दोघांनीही उदार मत पूर्व पक्षाप्रमाणे आधी देऊन नंतर त्याचे खंडन करणारे हरिताचे मत दिले आहे. याचा अर्थ त्यांनाही हरिताचे मत मान्य होते असे दिसते. त्यांच्या या मतामुळेच निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर इत्यादी भावंडांची ससेहोलपट झाली, यात शंका नाही. बौधायनाने पूर्व पक्षाचे या बाबतीतील मत पुढीलप्रमाणे मांडले आहे. आणि पतितांनी एकत्र जमून धर्माचे आचरण करावे. त्यांनी एकमेकांचे यज्ञ करावेत, एकमेकांना अध्यापन करावे, परस्परांशी विवाहसंबंध करावेत. पुत्रांना जन्म दिल्यावर त्यांना म्हणावे, आमच्यापासून निघून जा. असे केले असता तुम्ही आर्यांची प्राप्ती कराल. आणखी असे की पतित होणारा मनुष्य काही इंद्रियांसह पतित होत नाही, त्याच्याबरोबर त्याची इंद्रिये पतित होत नाहीत. ते पुढील गोष्टीवरून जाणावे. एखाद्या अवयवाने रहित असलेला मनुष्य देखील त्या अवयवाने युक्त अशा पुत्राला जन्म देतो, असे काही जणांचे मत आहे. उदारमतवादी शास्त्रकारांनी पतितांच्या मुलांची बाजू जोरदारपणे उचलून धरली आहे.
त्यासाठी जबरदस्त आणि पटण्यासारखा युक्तिवाद केला आहे. आंधळ्या धृतराष्ट्राने डोळस कौरवांना जन्म दिल्याची कथा विख्यात आहेच. व्यवहारातही आंधळ्या व्यक्तीची मुले डोळस असल्याचे, मुक्या बहिऱ्या व्यक्तीची मुले बोलू ऐकू शकणारी असल्याचे आपण पाहतोच. अशा स्थितीत स्वतः पतित झालेल्या पुरुषाची मुले निष्पाप अशा सर्वसाधारण मुलांसारखी असल्याचे मानून त्यांना समाजात सामावून घेण्यास हरकत नसावी, असे या शास्त्रकारांचे म्हणणे होते. पित्याच्या अपराधाची व पापाची शिक्षा त्याच्या मुलांना देता कामा नये, असा त्यांचा आग्रह होता. या पूर्वपक्षाचे खंडन करणारा हरिताचा सिद्धांत पक्ष बौधायनाने पुढीलप्रमाणे मांडला आहे. हे मत मिथ्य आहे असे हरित म्हणतो, कारण स्त्रिया या यज्ञातील दधिधानी नावाच्या पात्रासारख्या असतात. दधिधानीमध्ये अशुद्ध दुधाचे विरजन लावून बनलेल्या दह्याचे मंथन केल्यावर मिळालेले लोणी धर्मकार्यामध्ये वापरत नाहीत. त्याच पद्धतीने शुद्ध वीर्यापासून जन्मलेल्या पतिताच्या पुत्राबरोबर कसलाही संपर्क ठेवता कामा नये. पूर्व पक्षाने केलेल्या युक्तिवादाच्या तोडीस तोड म्हणून हरितानेही एक युक्तिवाद केला आहे. न्याय आणि नैतिकता यांच्यापेक्षा कर्मकांडाची चाकोरीबद्धता प्रिय असलेल्या वैदिकांना हरिताचे मत भावले असे दिसते. स्त्री शुद्ध असली तरी पुरुष पतित असल्यास त्यांचा पुत्र पतितच मानला पाहिजे, हा हरिताचा आग्रह त्यांनी स्वीकारला असे दिसते. व्यवहार करण्यास असमर्थ असलेल्या अंध, जड, नपुंसक, व्यसनी, रोगी इत्यादी पुत्रांना आणि कामधाम न करणाऱ्या पुत्रांना अन्न वस्त्र देऊन त्यांचे पालनपोषण करावे, परंतु पतित व त्याची संतती यांना त्यातून वगळावे, असे बौधायनाने स्वतःच म्हटले आहे. उदारमतवादी शास्त्रकारांचे वरील मत हा ज्ञानेश्वर वगैरे भावंडे आणि त्यांचे आईवडील यांच्या दृष्टीने आशेचा एक किरण होता, एक आधार होता असे दिसते. आपण मुलांच्या मार्गातून बाजूला झालो तर ब्राह्मण लोक आपल्या मुलांना सामावून घेतील, त्यांचे उपनयन वगैरे करायला परवानगी देतील, असे विठ्ठलपंतांना वरील मताच्या आधारे वाटले असावे. आपण बाजूला झाल्याशिवाय मुलांच्या कल्याणाचा मार्ग खुला होत नाही, या भावनेने ते मुलांच्या मार्गातून बाजूला झाले देखील. परंतु पैठणच्या ब्राह्मणांनी या मुलांना सामावून घेतले नाही. तुम्ही ज्या मताचा आधार घेत आहात तो पूर्व पक्ष आहे, असे त्यांनी या मुलांना सुनावले असावे. हरिताचे मत हाच सिद्धांत पक्ष मानून त्यांनी त्यांना त्यांच्या संन्यासातून गृहस्थाश्रमात आल्यामुळे पतित झालेल्या वडिलांप्रमाणेच पतित मानले असावे. बाकी इतिहास तर प्रसिद्धच आहे. पण पैठणमध्ये जे युक्तिवाद झाले ते सूत्रकारांच्या वरील मताच्या आधारे झाले असावेत असे दिसते. गौतम धर्मसूत्रावरील टीकेत हरदत्ताने शातातप नावाच्या शास्त्रकाराचे संन्याशाच्या मुलांना चांडाळांबरोबर राहायला लावावे हे मत उद्धृत केले असून प्रस्तुत संदर्भात तेही लक्षणीय आहे. हीनवर्णातील व्यक्तीची सेवा करू नये. ब्रह्मचार्याने म्हणजे उपनयन झाल्यानंतर गुरुच्या घरी अध्ययन करणाराने हीन सेवा वर्ज्य मानावे असे गौतमाने म्हटले आहे. याचा अर्थ त्याने आपल्यापेक्षा हलक्या जातीतील व्यक्तीची सेवा करू नये असा होतो. जो ब्राह्मण शूद्राची सेवा करतो तो ब्राह्मण राहत नाही, असे वसिष्ठाचे म्हणणे आहे. याचा अर्थ शूद्राची सेवा करणाऱ्या ब्राह्मणाचे ब्राह्मण्य नष्ट होऊन तो शूद्र बनतो. शूद्र सेवन म्हणजे शूद्राची सेवा करणे हे पतनीय कर्म आहे, असा नियम बौधायनाने सांगितला आहे. पतनीय कर्म याचा अर्थ अधःपाताला कारणीभूत होणारे कर्म होय. असे कर्म करणारा मनुष्य पतित मानला जातो आणि त्याच्या नातेवाईकांनी देखील त्याच्याबरोबरचा संबंध तोडायचा असतो. ब्राह्मणांनी शूद्राची सेवा करण्याचे पतनीय कर्म केले असता त्यांना जे पाप लागते ते नष्ट करण्यासाठी त्यांनी पुढील प्रायश्चित्त घ्यावे, असे बौधायनाचे म्हणणे आहे. त्यांनी क्रमाने येणाऱ्या प्रत्येक 4 भोजनांपैकी पहिली 3 भोजने वर्ज्य करावीत आणि 4थ्या भोजनाच्या वेळी अल्पसे अन्न ग्रहण करावे. दररोज 3 वेळा स्नान करावे. दिवसा उभे राहावे आणि रात्री बसून राहावे, झोपू नये. 3 वर्षेपर्यंत असे केले असता त्यांचे पाप नष्ट होते. वरील नियम सांगून झाल्याबरोबर लगेच त्याचे अधिक स्पष्टीकरण करताना बौधायनाने जे वचन दिले आहे तेही लक्षणीय आहे. विशेष म्हणजे आपस्तंभानेही नेमके तेच वचन दिले आहे. त्या वचनाचा आशय पुढीलप्रमाणे: एखादा ब्राह्मण कृष्ण वर्णाची म्हणजेच शूद्र व्यक्तीची सेवा करीत असेल तर तो एक रात्र अशी सेवा करण्यामुळे जे पाप करतो ते पाप 4थ्या वेळी भोजन आणि 3दा स्नान असे 3 वर्षे केले असता नष्ट होते. शूद्राने इतर वर्णांची आणि विशेषतः अग्रक्रमाने ब्राह्मणांची सेवा पिढ्यानपिढ्या करीत राहावे, पण ब्राह्मणाने मात्र अगदी अल्पकाळ देखील शूद्राची सेवा करता कामा नये,
अशी ही टोकाची विषमता आहे. शूद्र सेवा करणाऱ्या ब्राह्मणाला शूद्र वा पतित मानावे असे सांगून धर्मसूत्रांनी ब्राह्मणांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. असे वरवर पाहता वाटले तरी या विधानामागचा हेतू अगदी वेगळा आहे. ब्राह्मणांनी कोणत्याही परिस्थितीत काय वाटेल ते झाले तरी अगदी अल्पकाळासाठीही इतरांची सेवा करू नये असा इशारा देणे हा या नियमांमागचा हेतू आहे. ब्राह्मण लोक स्ववर्णाच्या प्रतिष्ठेसाठी किती जागरूक होते हे यावरून स्पष्ट होते. शूद्राचे अन्न खाण्यास अयोग्य. शूद्राचे अन्न अभोज्य म्हणजे खाण्यास अयोग्य असे सूत्रकारांनी वारंवार सांगितले आहे. कुणाकुणाचे अन्न अभोज्य असते याची भलीमोठी यादी देणाऱ्या वसिष्ठाने त्या यादीत शूद्राचाही अंतर्भाव केला आहे. त्याने शूद्राच्या अन्नाची खूप निंदा केली आहे. तो म्हणतो, एखादे पात्र वेदमय असते, एखादे पात्र तपोमय असते, पण ज्याच्या उदरात शूद्राचे अन्न गेलेले नसते ते पात्रांमध्ये श्रेष्ठ पात्र असते. ज्याचे शरीर शूद्राच्या अन्नरसाने पुष्ट झालेले असते तो नित्य वेदाध्ययन करीत असला, यज्ञात आहुती देत असला वा जप करीत असला तरी उत्तम गती प्राप्त करीत नाही. जो द्विज पोटात शूद्राचे अन्न असलेल्या स्थितीत मरण पावतो तो गावठी डुक्कर होतो किंवा त्याच्या कुलात जन्माला येतो. शूद्राचे अन्न खाल्लेल्या स्थितीत जो मैथून करतो त्याला झालेले पुत्र हे ज्याचे अन्न असते त्याचे पुत्र ठरतात. शिवाय तो स्वर्गाला पात्र राहत नाही. ब्राह्मणाने आपापले कर्तव्य व्यवस्थित पार पाडणाऱ्या द्विजांच्या घरीच भोजन करावे व त्यांच्याकडूनच दान घ्यावे असे गौतम म्हणतो. याचा अर्थ ब्राह्मणाने शूद्राचे अन्न खाऊ नये हे त्याने अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे. शूद्राचे अन्न खाल्ल्याशिवाय वा त्याच्याकडून दान घेतल्याशिवाय उदरनिर्वाह चालू शकत नाही अशी स्थिती असल्यास शूद्राचे अन्न खायला हरकत नाही असा आपद्धर्म मात्र त्याने सांगितला आहे. श्राद्धातील अन्नावर कुत्रा, चांडाळ व पतित यांची नजर पडली तर ते अन्न खाऊ नये असे गौतमानेच अन्यत्र म्हटले आहे. आपस्तंभाने तर या विषयावर फार विस्ताराने लिहिले आहे. अशुद्ध अशा द्विजाने स्पर्श केलेले अन्न अशुद्ध झाले तरी अभोज्य बनत नाही असे तो म्हणतो. याचा अर्थ पाणी शिंपडून, भस्म टाकून वा वाणीने ते शुद्ध आहे असे सांगून त्याचे भक्षण करता येते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. आपस्तंभाच्या मते अशुद्ध अशा शूद्राने आणलेले अन्न मात्र अभोज्य बनते, मग त्याने त्याला स्पर्श केलेला असो अथवा नसो. चांडाळ वगैरे सारख्या अपपात्र व्यक्तीची नजर पडलेले अन्न अभोज्य असेही त्याचे म्हणणे आहे. ज्या अशुद्ध व्यक्तींनी वापरलेले भांडे इतरांनी वापरायचे नाही अशा अपपात्र व्यक्तींचा निर्देश धर्मसूत्रातून अनेकदा आला असून त्या व्यक्ती अस्पृश्य मानल्या जात होत्या हे स्पष्ट आहे. ज्या अन्नाला शूद्राचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये असे त्याने स्पष्टपणे म्हटले आहे. शूद्राने आणलेल्या पाण्याने आचमन करू नये असे गौतम म्हणतो. शूद्राबरोबर प्रवास करू नये असे बौधायनाचे मत होते. ब्राह्मणाचे अन्न मात्र स्वभावतच भोज्य असते आणि काही खास कारणानेच ते अभोज्य होऊ शकते असे आपस्तंभाचे म्हणणे आहे. याचा अर्थ शूद्राचे अन्न हे स्वभावतच अभोज्य आणि ब्राह्मणाचे अन्न हे स्वभावतच भोज्य अशी ही विभागणी आहे. आपस्तंभाने याबाबतीत इतर काही शास्त्रकारांचे एक वेगळे मतही नोंदवले आहे. त्यांच्या मते शूद्र वगळून स्वधर्माचे आचरण करणाऱ्या इतर सर्व वर्णांचे अन्न हे भोज्य असते. शूद्र देखील धर्माच्या कारणाने आश्रित म्हणून आलेला असेल तर त्याचेही अन्न भोज्य असते असे त्यांना वाटते. टीकाकारांच्या मते हा आपद्धर्म होय, कारण आपस्तंभाने त्या शास्त्रकारांचे तशा आशयाचे मत लगेच नोंदवले आहे. त्या शूद्राच्या अन्नाला सोन्याचा वा अग्नीचा स्पर्श करून मग ते खावे किंवा सोने वा पशु देऊन विकत घेऊन ते अन्न खावे. त्या अन्नाविषयी जास्त रुची दाखवू नये. उदरनिर्वाहाचे योग्य साधन प्राप्त झाले की शूद्राचे अन्न खाणे बंद करावे. यानंतर आपस्तंभाने संघाचे अन्न अभोज्य असल्याचे सांगितले आहे. येथे संघ म्हणजे नुसताच लोकसमूह हा अर्थ घेणे शक्य असले तरी बौद्ध धर्मातील संघ हा अर्थ आपस्तंभाला अभिप्रेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी संघाला शरण जातो ही बौद्ध प्रार्थना प्रसिद्धच आहे. उपनयन झाल्यानंतर ब्रह्मचार्याने जी भिक्षा मागायची ती अभिशस्त, उपपातकी आणि पतित म्हणजेच महापातकी यांची घरे वर्ज्य करून मागावी असे गौतमाने म्हटले आहे. याचा अर्थ या लोकांचे अन्न अभोज्य होते. अन्नाच्या या अभोज्यतेमध्ये अस्पृश्यतेची बीजे होती असे म्हणता येते. शिल्प म्हणजेच सुतारकाम, लोहारकाम वगैरे कारागिरीची कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वांचे अन्न अभोज्य मानावे असे आपस्तंभाने म्हटले आहे. वैद्य,
व्याजबट्ट्याचा धंदा करणारा, नपुंसक, राजाचा संदेशवाहक नोकर, गुप्तचर, अग्नीचा त्याग करणारा, सर्वांचे अन्न खाणारा, शूद्र स्त्रीचा पती इत्यादींचे अन्न अभोज्य असते असेही त्याने म्हटले आहे. वृषलाचे म्हणजे शूद्राचे अन्न वर्ज्य करणारा ब्राह्मण ब्रह्मलोकातून च्युत होत नाही. चांडाळाच्या अन्नामुळे मनुष्य पतित होतो, तो सर्वांचे अन्न खातो, तो स्वर्गाला जात नाही. अभोज्य अन्न खाल्ले असता प्रायश्चित्त म्हणून विशिष्ट मंत्र म्हटले पाहिजेत. शूद्राचे अन्न खाल्ल्याबद्दल विशिष्ट मंत्र म्हटले पाहिजेत असे नियम बौधायनाने सांगितले आहेत. अभोज्य अन्न खाल्ल्यास निष्पुरीशी भाव होईपर्यंत म्हणजे त्या अन्नाचा मलाच्या रूपातील किंचितसा अंशही उरलेला नाही इतके पोट साफ होईपर्यंत म्हणजेच किमान 3 दिवस व 3 रात्री पूर्ण उपवास करावा असे गौतमाने व इतरही काही सूत्रकारांनी सांगितले आहे. हे सर्व नियम शूद्रांना व इतर काही जणांना अस्पृश्य बनवणारे होते. एखादा ढिगारा, जमिनीत गाडलेले गवत व लाकूड इत्यादी ठिकाणी अपवित्र लोकांसोबत त्यांना स्पर्श न करता बसणारा मनुष्य अशुद्ध होत नाही असे आपस्तंभाने म्हटले आहे. याचा अर्थ ते लोक अस्पृश्य होत असेच त्याने सुचवले आहे. भारतीय समाजात मनुष्यद्वेषी अस्पृश्यता कशी रुजत होती हे या सर्व नियमांवरून स्पष्ट होते. शूद्राचे अन्नच खायचे नाही असा नियम जेथे होता तेथे त्याचे उष्टे अन्न खाण्याची तर कल्पनाच संभवत नाही. कोणी तसे खाल्लेच तर अतिकृच्छ्र नावाचे कठोर प्रायश्चित्त करावे असे वसिष्ठाने सांगितले आहे. याउलट शूद्राला उष्टे अन्न द्यावे की नाही आणि द्यायचे झाले तर कोणत्या परिस्थितीत वा स्वरूपात द्यावे याची मात्र सूत्रकारांनी बरीच चर्चा केली आहे. शूद्राला उष्टे अन्न द्यावे की नाही. शूद्राला उष्टे अन्न देण्याच्या बाबतीत सूत्रकारांची नेमकी काय भूमिका होती असा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. कारण या बाबतीत त्यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याचे आढळते. उदाहरणार्थ वसिष्ठाने म्हटले आहे, शूद्राला उष्टे असलेले वा उष्टे नसलेले अन्न द्यावे. याचा अर्थ शूद्राला उष्टे अन्न देण्यास त्याची संमती आहे. याउलट स्वतः वसिष्ठच अन्यत्र शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असा कडक नियम सांगताना दिसतो. वसिष्ठाच्या यानंतरच्या नियमासारखाच नियम आपस्तंभानेही सांगितला आहे. तो म्हणतो, अब्राह्मणाला उष्टे अन्न देऊ नये. येथे अब्राह्मण म्हणजे शूद्र असे स्पष्टीकरण हरदत्ताने केले आहे. याचा अर्थ शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असे आपस्तंभाचे मत होते. त्याने शूद्राचा निर्देश करण्यासाठी अब्राह्मण हा अधिक व्यापक शब्द वापरला, कारण त्याला क्षत्रिय व वैश्य हे ब्राह्मणापेक्षा हीन असून शूद्राला जवळचे आहेत असे सुचवायचे होते. ब्राह्मणाचे सर्वश्रेष्ठत्व घोषित करायचे होते. त्याच्या काळातच क्षत्रिय व वैश्य यांच्यासह सर्व अब्राह्मणांना शूद्र मानण्याची पद्धत रुळू लागली होती, हेही यावरून स्पष्ट होते. आपण आता उपर्युक्त परस्पर विरोधी वचनांचे काही विश्लेषण करूया. ज्याला उष्टे अन्न दिले जाते त्याच्याविषयी अन्न देणाऱ्याच्या मनात तुच्छता असते असे आपण स्थूल मानाने मान्य करू. स्वाभाविकच शूद्राला उष्टे अन्न द्यावे असे सांगणारा नियम हा शोषणाचा द्योतक आणि तसे अन्न देऊ नये या अर्थाचा नियम हे न्यायाचे प्रतीक असे सहजपणे कोणाला वाटू शकेल. पण वैदिक धर्मशास्त्रांचे गुंते इतक्या सहजपणे उलगडत नसतात. त्यांनी मारलेल्या मेखा फार बारकाईने समजून घ्याव्या लागतात आणि म्हणूनच या बाबतीतही आपण न्याय अन्याय याविषयीचा निष्कर्ष घाईघाईने काढणे योग्य होणार नाही. शूद्राला उष्टे अन्न द्यावे या नियमाची काही चर्चा प्रथम करूया. जो शूद्र आपला आश्रित असेल त्याला उष्टे अन्न द्यावे असा वैदिक संस्कृतीचा नियम असल्याचे दिसते. आपस्तंभाच्या नियमाचे स्पष्टीकरण करताना हरदत्ताने तसे स्पष्टपणे म्हटले आहे. हा नियम सांगताना वसिष्ठालाही शूद्राचे आश्रितत्व अभिप्रेत असावे असे दिसते. गृहस्थाने अतिथी वगैरेंना भोजन दिल्यानंतर अतिथींचे उष्टे असलेले वा उष्टे नसलेले अन्न शूद्राला द्यावे आणि अखेरीस त्या गृहस्थ दाम्पत्याने भोजन करावे असे वसिष्ठाने म्हटले आहे. येथे वसिष्ठाला अभिप्रेत असलेला शूद्र म्हणजे त्या गृहस्थाच्या घरी काम करणारा त्याचा आश्रितच असणार हे उघड आहे. घरी काम करणाऱ्या त्या शूद्राला अन्न देताना फार चोखंदळपणा करण्याची गरज नाही. घरात उपलब्ध होईल ते उष्टे असलेले वा नासलेले अन्न त्याला द्यावे. याचा अर्थ आश्रित असलेल्या शूद्राला उष्टे अन्न द्यायला हरकत नाही असे वसिष्ठाचे मत होते. आश्रिताचे भोजन त्याच्या मालकाकडेच होणार आणि आश्रिताच्या वाट्याला प्रसंगानुसार चांगले चुंगलेही येणार आणि उष्टेमाष्टे उरले सुरलेही येणार हे ध्यानात घेऊनच वसिष्ठाने उष्टे असलेले वा उष्टे नसलेले
असा उल्लेख केला आहे. शूद्राला उष्टे देताना त्यात दातातील घाण टाकावी. वस्तुतः आश्रित शूद्रालाही उष्टे अन्न देऊ नये असा नियम सूत्रकारांनी केला असता तर ते खऱ्या अर्थाने सुसंस्कृतपणाचे झाले असते. पण त्यांनी तसे काहीही केलेले नाही. उलट आपस्तंभाने तर एक महाभयंकर नियम सांगितला आहे. शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असे आपस्तंभ म्हणतो तेव्हा आश्रित नसलेला शूद्र त्याला अभिप्रेत आहे. हे हरदत्ताचे मत आपण पाहिले आहेच. पण आश्रित असलेल्या शूद्राला उष्टे अन्न द्यायचे झाले तर ते एका अटीची पूर्तता करून द्यावे असे आपस्तंभाचे म्हणणे होते. तो म्हणतो, द्यायचेच झाले तर दात टोकरून निघालेली घाण त्यात टाकून मग ते त्याला द्यावे. याचे अधिक स्पष्टीकरण करताना हरदत्त म्हणतो, नखाने दात टोकरून निघणारी घाण त्या उष्ट्या अन्नात टाकून मग ते अन्न त्याला द्यावे. आपस्तंभाने सांगितलेला हा नियम आश्रित शूद्राची विटंबना करणारा असून तो निंद्य, आक्षेपार्ह व त्याज्य आहे. हा नियम सांगण्यामागे त्याचा नेमका काय दृष्टिकोन होता हे निसंदिग्धपणे उलगडत नाही. तरीही त्याने ही सूत्रे लिहिली तेव्हा दातात अडकलेल्या अन्नकणांविषयी गौतमाने मांडलेले विचार त्याच्या डोक्यात घोळत होते की काय अशी एक शंका मात्र जरूर मनात येते. गौतमाने म्हटले आहे, दातांमध्ये अडकलेल्या अन्नकणांपैकी ज्यांना जिभेचा स्पर्श होत नाही ते कण दातांप्रमाणे शुद्ध असतात. दात जसे अशुद्ध होत नाहीत तसेच ते कणही अशुद्ध होत नाहीत. त्यांना जिभेचा स्पर्श होत असला तरी जोपर्यंत ते दातांमधून निष्ठत नाहीत तोपर्यंत ते शुद्धच असतात, असे काही जणांचे मत आहे. भोजन करताना दातात अडकलेले अन्नकण जोपर्यंत दातात अडकलेल्या स्थितीत असतात तोपर्यंत ते शुद्ध वा पवित्रच असतात, असे गौतमाचे म्हणणे आहे. आता ब्राह्मणाने शूद्राला उष्टे अन्न देताना दातातील अन्नकण त्यात टाकावेत असे आपस्तंभ म्हणतो. याचा अर्थ ते अन्नकण पवित्र असल्यामुळे उष्ट्या अन्नात टाकले असता त्या अन्नाचा उष्टेपणा नाहीसा होऊन ते शुद्ध बनते असे आपस्तंभ सुचवू इच्छित असावा. अन्नकण दातात असेपर्यंत पवित्र असतात असे गौतम म्हणतो तेव्हा ते आपोआप वा जिभेच्या स्पर्शाने तेथून निसटले तर अशुद्ध होतात असे त्याला म्हणायचे असावे. त्यामुळे नखाने टोकरून बाजूला काढलेले अन्नकण मूळ पवित्र अवस्थेतच राहतात असेही त्याचे म्हणणे असावे. ते नुसते पवित्र असतात एवढेच नव्हे तर अपवित्र पदार्थांना पवित्र करणे इतके पावकत्वही त्यांच्याकडे असते असे त्याचे मत असावे. शूद्राला मात्र उष्ट्या अन्नाच्या जोडीने ब्राह्मणाच्या दातातील घाणही खावी लागणार आणि आपण शुद्ध पवित्र भोजन केल्याचे समाधानही लाभणार. दातातील घाण आश्रित शूद्राच्या अन्नात टाकणे याचा अर्थ त्याच्या सेवाधर्मावर वा दास्यावर शिक्कामोर्तब करणे असाही असावा. आश्रित शूद्राला उष्टे अन्न देण्याच्या संदर्भातील आपस्तंभाचाच आणखी एक नियम आता पाहूया. गुरुच्या घरी अध्ययनासाठी वास्तव्य केलेल्या ब्रह्मचार्याने भिक्षा मागून आणावी, ती गुरुला अर्पण करावी आणि नंतर गुरुच्या आज्ञेवरून तिच्यामधील योग्य तो भाग घेऊन स्वतः भोजन करावे अशी पद्धत होती. ब्रह्मचार्याने संपेल एवढेच अन्न पात्रात घ्यावे, पात्रात उष्टे अन्न टाकू नये असे आपस्तंभाने सांगितले आहे. त्यातूनही पात्रात उष्टे अन्न राहिलेच तर त्याचे विसर्जन करण्याचे 4 मार्ग त्याने सांगितले आहेत. घेतलेले सर्व अन्न जाईनासे झाले तर उरलेले अन्न जमिनीत पुरावे वा पाण्यात सोडावे हे पहिले 2 मार्ग होत. ते आर्य व्यक्तीच्या जवळ ठेवावे हा तिसरा पर्याय होय. आर्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय वा वैश्य होय. हा आर्य म्हणजे उपनयन न झालेला मुलगा असे हरदत्ताने स्पष्टीकरण केले आहे आणि ते सूत्राला अनुसरणारेच आहे. कारण उपनयनापूर्वी मुलांना खाणे, पिणे, बोलणे इत्यादी बाबतीत स्वच्छंदपणाने वागता येते असा सूत्रकारांचा नियम होता. त्यामुळे ब्रह्मचार्याचे उष्टे अन्न खाल्ले तरी त्यांच्याकडून काही अनाचार घडल्यासारखे होत नाही असे आपस्तंभाचे म्हणणे दिसते. गुरुचा दास असलेल्या शूद्राला ते उष्टे अन्न द्यावे असा 4था पर्याय आपस्तंभाने सांगितला आहे. जोपर्यंत उपनयन होत नाही तोपर्यंत ब्राह्मण वगैरे द्विजांचा मुलगाही शूद्रासारखाच असतो. हा नियम ध्यानात घेतला असता वरील मार्गांपैकी तिसरा मार्ग देखील 4थ्या मार्गाप्रमाणेच शूद्रांच्या संबंधातील आहे असे म्हणता येते. उपनयन झालेल्या कोणा द्विजाला उष्टे अन्न देता येणार नाही हे यावरून स्पष्ट होते. आपस्तंभाने ब्रह्मचार्यापुढे ठेवलेले हे 4 पर्याय म्हणजे उष्ट्या अन्नाचे विसर्जन करण्याचे 4 मार्ग होत. पात्रात घेतलेले अन्न संपत नाही म्हटल्यावर उरलेले अन्न तसेच ठेवता येत नाही, त्याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. जमिनीत पुरून वा पाण्यात टाकून त्याचा नाश करणे मनाला पटत नसल्यास ते गुरुच्या आश्रित दासाला देऊन मोकळे व्हावे
असा हा व्यावहारिक सल्ला आहे. आश्रित नसलेल्या शूद्राला उष्टे अन्न का द्यायचे नाही याचे विवेचन आपण पुढे करणार आहोतच. पण आश्रित असलेल्या शूद्राला ते का द्यावे याविषयीची आपस्तंभाची भूमिका हरदत्ताच्या मदतीने आपण समजावून घेऊया. ब्रह्मचार्याने ज्याला उष्टे अन्न द्यायचे त्या शूद्राला आपस्तंभाने अंतर्धी हे विशेषण वापरले आहे. अंतर्धी म्हणजे दास हा अर्थ सांगून हरदत्ताने या शब्दाचे काही स्पष्टीकरण केले आहे. ज्याचे शूद्रत्व अंतर्धान पावले आहे म्हणजे लुप्त झाले आहे तो अंतर्धी असे हरदत्त म्हणतो. आश्रित वा दास म्हणून राहणाऱ्या शूद्राचे शूद्रत्व लुप्त झालेले असते, कारण सूतक वगैरे पाळण्याच्या बाबतीत तो आपल्या मालकासारखाच वागत असतो असेही हरदत्त सांगतो. शूद्राला स्वतःच्या कौटुंबिक जीवनातील सूतक वगैरे पाळावे लागतेच, पण तो जेव्हा एखाद्याचा आश्रित होतो तेव्हा त्याच्या घरी काम करीत असताना त्या घरातील सूतक वगैरेंचेही पालन त्याला परिस्थितीमुळेच करावे लागते. याचा अर्थ तो नकळत द्विजांसाठी असलेल्या नियमांचे पालन करतो. त्याचे शूद्रत्व लुप्त झाले असे म्हणायचे ते या अर्थाने होय. हा शूद्र ब्राह्मण गुरुच्या घरी काम करण्याच्या निमित्ताने सतत वावरत असल्यामुळे त्याच्यावर ब्राह्मणांच्या आचार विचार उच्चारांचा काही प्रभाव पडत असणार. एका दृष्टीने तो द्विजाळलेला वा भटाळलेला शूद्र असणार हे उघड आहे. ब्रह्मचार्याने अशा द्विजाळलेल्या शूद्राला उष्टे अन्न द्यावे असा आपस्तंभाचा उपदेश आहे. शूद्राने वरिष्ठ वर्णांची ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या क्रमाने सेवा करावी आणि भोजन म्हणून त्यांचे उष्टे अन्न खावे असे गौतमाने म्हटले आहे. गौतमाच्या या मतावर टीका लिहिताना हरदत्ताने व्याघ्र नावाच्या शास्त्रकाराचे पुढील मत उद्धृत केले आहे. गृहस्थ न बनलेल्या शूद्राला उष्टे अन्न द्यावे आणि गृहस्थ बनलेल्या शूद्राला उष्टे नसलेले अन्न द्यावे. एकंदरीत शूद्राला उष्टे अन्न द्यावे की नाही याविषयी वैदिकांचे निश्चित असे काही मत बनत नव्हते असे दिसते. याविषयी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. कोणत्या शूद्राला कोणत्या परिस्थितीत उष्टे अन्न द्यावे याविषयीची सूत्रकारांची काही भूमिका आपण आत्तापर्यंत पाहिली. आता शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असे सूत्रकार सांगतात तेव्हा त्याची पार्श्वभूमी नेमकी काय असते हे थोडे समजावून घेऊया. शिष्याने ज्या वेगवेगळ्या मार्गांनी गुरुची सेवा करायची असते त्यापैकी गुरुचे उष्टे अन्न खाणे हाही एक मार्ग होय, हे बौधायनाने स्पष्टपणे सांगितले आहे. याउलट जो आपला गुरु नसतो त्याचे उष्टे अन्न खाऊ नये असे वसिष्ठाने म्हटले आहे. गुरुचा पुत्र वा गुरुची पत्नी यांचेही उष्टे अन्न खाऊ नये असे बौधायन म्हणतो. तेव्हा तोही हेच सांगत असतो. वडील आणि थोरला भाऊ यांचे उष्टे खावे असे सूत्रकार सांगतात तेव्हा तेही एका दृष्टीने गुरुच मानलेले असतात यात शंका नाही. आपद्धर्म म्हणून अब्राह्मणाला गुरु केलेले असते तेव्हा त्या गुरुची सेवा करताना त्याचे उष्टे अन्न खाऊ नये असे सूत्रकार सांगतात, कारण त्यांच्या दृष्टीने अब्राह्मण हा काही खराखुरा गुरु नसतो, केवळ तात्पुरती व्यवस्था म्हणून त्याला गुरु मानलेले असते. या सर्व विवेचनाचा अर्थ असा की एखाद्याचे उष्टे अन्न खाणे म्हणजे त्याचे शिष्यत्व पत्करणे होय. याउलट एखाद्याला आपले उष्टे अन्न खायला देणे म्हणजे त्याला शिष्य म्हणून स्वीकारणे होय. वैदिक परंपरेमध्ये गुरु शिष्यांच्या संदर्भात उष्टे खाणे हा एक सर्वसामान्य असा लौकिक व्यवहार राहत नाही. तो एक धर्मशास्त्रोक्त असा अलौकिक विधी ठरतो. गुरु आणि शिष्य यांना एका विशिष्ट नात्यामध्ये बद्ध करणारा धार्मिक दुवा ठरतो. उष्टे अन्न खाण्याच्या कृतीचे हे अलौकिकत्व आपस्तंभाने प्रभावी रीतीने मांडले आहे. ब्रह्मचारी शिष्य जी भिक्षा मागून आणतो ती भिक्षा म्हणजे यज्ञीय अन्न वा आहुतीचे द्रव्य असून गुरु ही त्या यज्ञाची देवता होय. त्याबरोबरच गुरु हा यज्ञातील आहवनीय अग्नीही बनतो. त्याच्या जठराग्नीत भिक्षांनाची आहुती दिली जात असल्यामुळे तो अग्नी ठरतो असे हरदत्ताने वरील सूत्राच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. गुरुला भिक्षांना देऊन जेवू घातल्यावर जे काही उरेल ते शिष्याने खावे. गुरुचे उष्टे अन्न म्हणजे यज्ञामध्ये आहुती देऊन उरलेले उच्छिष्ट वा प्रसादच होय. भिक्षांनाबरोबर मिळालेली इतर द्रव्ये म्हणजे शिष्याने गुरुला दिलेली यज्ञीय दक्षिणाच होय असे सांगून ब्रह्मचार्याने केलेला हा दररोजचा यज्ञ होय असे आपस्तंभाने म्हटले आहे. वैदिक संस्कृतीमध्ये गुरुच्या उष्ट्या अन्नाचे महात्म्य केवढे मानले जात होते हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असे सूत्रकार कोणत्या संदर्भात सांगतात त्याचा उलगडा आता सहजपणाने होतो. शूद्राला शिष्य करून घेऊ नये, त्याला वेदाध्ययनाचा अधिकार नाही, त्याला यज्ञाचा अधिकार नाही इत्यादी प्रकारचे वैदिक संस्कृतीचे नियम आपल्याला ठाऊक आहेतच.
शूद्राला उष्टे अन्न देऊ नये याचा वरवर वाटतो इतका सरळ अर्थ नाही. शूद्राला शिष्य करून घेऊ नये हा त्याचा खरा अर्थ आहे. वसिष्ठाने आपल्या एका नियमात हा आशय चांगल्या रीतीने व्यक्त केला आहे असे मला वाटते. तो म्हणतो, शूद्राला ज्ञान देऊ नये, उष्टे अन्न देऊ नये, यज्ञाच्या आहुतीमधील उरलेला भाग देऊ नये, त्याला धर्माचा उपदेश करू नये, त्याला व्रत सांगू नये. शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असे वसिष्ठ म्हणतो तेव्हा त्याला साधे लौकिक भोजन अभिप्रेत नाही, गुरुशिष्य संबंधातील उच्चिष्ट अभिप्रेत आहे. शूद्राला उष्टे अन्न देऊ नये याचा अर्थ त्याला शिष्य करून घेऊ नये असेच त्याला सांगायचे आहे. हे श्लोकाच्या एकूण संदर्भावरून सहजपणे ध्यानात येते. गुरुचे उच्चिष्ट म्हणजे यज्ञीय उच्चिष्ट असे म्हणणारा आपस्तंभ शूद्राला उच्चिष्ट देऊ नये म्हणतो तेव्हा शूद्राला शिष्य करू नये असेच त्यालाही सांगायचे असावे. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य करून घ्यायचे नाकारले तेव्हा ते वैदिक संस्कृतीच्या एका जनद्वेषी नियमाचे पालन करीत होते असेच म्हटले पाहिजे. उच्चिष्ट ही या संदर्भात गुरुचा प्रसाद या अर्थाची पारिभाषिक संज्ञा आहे. लौकिक व्यवहारातील भोजनासाठी दिलेले उष्टे अन्न या अर्थाचा शब्द नव्हे हे या सर्व विवेचनावरून स्पष्ट होते. वैदिक सूत्रकारांचा शूद्रावर इतका राग का होता हेही आपण ओळखले पाहिजे. शूद्रांना एकदा का ज्ञानाचा अधिकार दिला की ते आपल्या अवघ्या परंपरेला सुरुंग लावल्याखेरीज राहणार नाहीत हे ओळखून असल्यामुळे सूत्रकारांनी अत्यंत क्रूरपणाने शूद्रांच्या ज्ञानाचे सर्व दरवाजे बंद केले. आश्रित नसलेल्या शूद्राचा तर त्यांना मोठाच धोका वाटत होता. माणसाळलेल्या पशुची भीती वाटू नये आणि न माणसाळलेल्या प्राण्याचा मात्र धाक वाटावा तसे काहीसे येथे घडले असावे. आश्रित नसलेला, दास्यात बांधून न घेणारा, अलग वा फटकून राहणारा म्हणजेच न द्विजाळलेला शूद्र हा कमालीच्या तिरस्काराचा विषय होता. त्याच्यापर्यंत ज्ञानाचा एक किरण पोचला तरी तो आपल्या अंधाराच्या साम्राज्याला नष्ट करील अशी भीती वैदिकांना वाटत होती. या उलट आश्रित शूद्राची स्थिती होती. त्याने स्वतःला वैदिकांच्या दास्यात बांधून घेतले होते. तो त्यांच्या व्यवस्थेच्या पायदळी स्वतःला तुडवून घेण्यात समाधान मानत होता. त्यामुळे त्यांना त्याची भीती वाटत नव्हती. शिवाय त्याच्याकडून घरीदारी रोज काम करून घ्यायचे होते. त्याच्याशी वेगवेगळ्या मार्गांनी संपर्क ठेवणे अटळ होते. काही वेळा नखे, केस वगैरे नियमितपणे कापायला लावून त्याच्याकडून स्वयंपाकही करून घेतला जात असे. अशावेळी धर्मशास्त्रांनी त्याच्या बाबतीत निषिद्ध म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी काटेकोरपणाने, कटाक्षाने वर्ज्य करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याच्या बाबतीत काहीशी शिथिल भूमिका घेतली जाणे आपण समजू शकतो. असे असले तरी त्याला उष्टे अन्न द्यावे असे सूत्रकार सांगतात तेव्हा त्याला शिष्य करून घेणे त्यांना अभिप्रेत नसते. कारण त्याच्या संदर्भात वापरलेला उच्चिष्ट हा शब्द वरीलप्रमाणे पारिभाषिक स्वरूपाचा नसून व्यवहारातील उष्टे अन्न या लौकिक अर्थाचाच असतो. गुरुने उष्ट्या अन्नाचे काय करावे हा संदर्भ तेथे नाही. शिष्याने वा ग्रहस्थाने उष्ट्या राहिलेल्या अन्नाचे विसर्जन कसे करावे या संदर्भात तो शब्द आलेला आहे. स्वाभाविकच उष्ट्या अन्नाचे विसर्जन करण्याच्या दृष्टीने जमीन वा पाणी यांच्याप्रमाणेच आश्रित शूद्र हेही एक योग्य ठिकाण आहे असे सांगण्यासाठी ही शब्दरचना आली आहे. या सर्व विवेचनातून निघणारा निष्कर्ष आपल्या हृदयाला आरपार छेदणारा आहे. कारण शूद्राला उष्टे अन्न देऊ नये असे सांगणारा नियम देखील औदार्याचा वा समतेचा द्योतक नाही. शूद्राला उष्टे अन्न द्यावे असे सांगणाऱ्या नियमाइतकाच तो क्रूर आणि दाहक आहे. शूद्राची विटंबना करणारा आहे. प्रथमदर्शनी आभास काहीही निर्माण होवो, प्रत्यक्षात दोन्ही नियम सांस्कृतिकदृष्ट्या हीन दर्जाचे आहेत. उष्टे अन्न देऊ नये असे सांगणारा नियम शूद्राच्या ज्ञानाचे दरवाजे बंद करण्याचे कुटील डावपेच सांगतो, तर उष्टे अन्न द्यावे असे सांगणारा नियम त्याच्या गुलामगिरीचा इतिहास नोंदवतो. शूद्राने चपला व वस्त्रेही जुनीच वापरावीत. शूद्राने उच्चवर्णातील व्यक्तींची सेवा करावी आणि त्या बदल्यात त्यांचे उष्टे अन्न खावे हे गौतमाने सांगितले असल्याचे आपण पाहिले आहेच. शूद्राच्या वाट्याला इतर वस्तूंच्या बाबतीतही उष्टेपण आल्याचे गौतमाच्याच एका नियमावरून स्पष्ट होते. तो म्हणतो, शूद्राने जुन्या चपला, जुनी छत्री, जुनी वस्त्रे आणि जुनी चटई वापरावी. याचा अर्थ उच्च वर्णातील व्यक्तीने या वस्तू वापरून फाटल्या तुटल्यानंतर टाकून देण्याच्या अवस्थेत आल्या की मग शूद्राने त्या वापराव्यात. कष्ट करूनही चांगल्या वस्तू वापरण्याचा अधिकार शूद्राला नव्हता हे यातून स्पष्ट होते. शूद्रावर इतरांनी वापरून टाकून दिलेल्या जुन्या पुराण्या वस्तू वापरण्याची लाचारी लादणारा गौतम ब्राह्मणासाठी असलेल्या वस्तूंच्या बाबतीत कसा चोखंदळ होता ते पाहण्यासारखे आहे. विद्यार्जन संपवून
गृहस्थ बनलेल्या स्नातकाने आर्थिक परिस्थिती चांगली असताना जुने व मळलेले कपडे वापरू नयेत असे तो सांगतो. त्याबरोबरच आधी दुसऱ्याने वापरलेले कपडे देखील त्याने परिधान करू नयेत असे तो म्हणतो. हरदत्ताच्या मते गुरुचे कपडे हा याचा अपवाद होय. दुसऱ्याने वापरलेली माळ व चपला देखील वापरू नयेत असेही गौतम सांगतो. तो आर्थिक परिस्थितीने दुबळा झाला असेल तर त्याने दुसऱ्याने वापरलेले कपडे व चपला धुवून वापरायला हरकत नाही. स्वच्छता, प्रसन्नता, आरोग्य इत्यादी दृष्टींनी स्नातकाच्या बाबतीत त्याने केलेले हे नियम योग्यच आहेत. शूद्राच्या बाबतीत नियम करताना मात्र हा दृष्टिकोन शिल्लक राहत नाही. विशेषतः शूद्राने कष्ट केलेले असल्यामुळे या कष्टांच्या मोबदल्यात त्याला हक्काने स्वच्छ व आरोग्यदायक वस्तू मिळणे आवश्यक असताना त्या त्याला नाकारण्यात आल्या आहेत. येथे जाता जाता संन्याशांच्या बाबतीत गौतमाने उद्धृत केलेला एक नियम पाहण्यासारखा आहे. दुसऱ्याने टाकून दिलेले कौपीन म्हणजेच लंगोटी संन्याशाने धुवून वापरावे असे काही आचार्यांचे मत आहे. संन्याशाला अशा रीतीने दुसऱ्याचे वस्त्र वापरायला लागणे आक्षेपार्ह नाही, कारण तो लंगोटीसाठी आवश्यक तेवढे श्रम देखील करीत नाही. शूद्राची स्थिती मात्र तशी नाही. शिवाय गरीब स्नातक आणि संन्यासी यांना दुसऱ्याची वस्त्रे वापरताना ती धुवून वापरावीत असे सांगण्याची खबरदारी घेणारा गौतम दुसऱ्याचे कपडे वापरण्यापूर्वी धुवावेत हा संस्कार शूद्रावर करण्याची मात्र काळजी घेत नाही. सोवळ्यात असताना शूद्राशी बोलूही नये. विशिष्ट भाषा बोलणे, विशिष्ट व्यक्तींशी संभाषण करणे इत्यादी बाबतीत धर्मसूत्रांनी अनेक विधिनिषेध सांगितल्याचे आढळते. म्लेच्छ भाषा शिकू नये असा नियम वसिष्ठाने सांगितला आहे. म्लेच्छ भाषा म्हणजे संस्कृतखेरीज वेगळी भाषा, अनार्यांची भाषा वा परदेशी भाषा होय. याचा अर्थ वसिष्ठाच्या दृष्टीने म्लेच्छ भाषा ही अशुभ वा अपवित्र होती. तिच्या ज्ञानाने, अध्ययनाने वा उच्चाराने आपण पतित होऊ असे त्याला वाटत होते आणि म्हणूनच ती भाषा शिकण्यावर त्याने बंदी घातली. त्या भाषेचे शिक्षण निषिद्ध मानले. आपल्या अनुभवाचे विश्व संकुचित करण्यासाठी, आपल्या ज्ञानाच्या सीमा बंदिस्त करण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल भारतीय समाजाच्या दृष्टीने आत्मघातकी होते असेच म्हटले पाहिजे. अर्थात एका बाजूने या धर्मसूत्रांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांनी, दुसऱ्या बाजूने मुस्लिम राजवटीत उर्दू फारसी भाषा आणि इंग्रज राजवटीत इंग्रजी भाषा आत्मसात करून समाजावरील स्वतःचे वर्चस्व टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला ही गोष्ट वेगळी. अनार्यांची भाषा बोलायची नाही एवढेच नव्हे तर विशिष्ट परिस्थितीत अनार्य व्यक्तींबरोबर संभाषणही करायचे नाही असे नियम होते. उदाहरणार्थ, कृच्छ्र नावाचे प्रायश्चित्त करणाऱ्या व्यक्तीने अनार्यांशी संभाषण करू नये असे गौतमाने म्हटले आहे. या सूत्रावरील मिताक्षरा या टीकेत हरदत्ताने अनार्य म्हणजे द्विजाती व्यतिरिक्त होय असे म्हटले आहे. याचा अर्थ अनार्य म्हणजे शूद्र होय. प्रायश्चित्त हे पापातून मुक्त होण्यासाठी घेतले जाते. अशा स्थितीत प्रायश्चित्त घेताना शूद्र व्यक्तीबरोबर संभाषण केले असता शुद्धीकरणामध्ये अडथळा येतो, पापातून सुटका होत नाही अशी गौतमाची भूमिका आहे. शूद्र हा अपवित्र वा अशुद्ध असल्याचे त्याने यातून स्पष्ट केले आहे. जे पराभूत, गुलाम व अप्रतिष्ठित असतात त्यांच्या वाट्याला किती तुच्छता येऊ शकते याचे हे एक उत्तम उदाहरण होय. स्वतःचे मनोगत पूर्ण व्हावे म्हणून जप, होम, इष्टी इत्यादी कर्मे करणाऱ्या आणि त्याद्वारे आपले शरीर शुद्ध करून सिद्धी मिळवू पाहणाऱ्या द्विजाने ही कर्मे करताना स्त्री आणि शूद्र यांच्याशी बोलू नये असे बौधायनाने म्हटले आहे. अनेक बाबतीत स्त्रिया आणि शूद्र यांना समान लेखले जात होते आणि त्यामुळे दोघांना समान नियम लावले जात होते. याचे हे एक स्पष्ट उदाहरण होय. आता जप वगैरे कर्मे करताना मन विचलित होऊ नये, मनात कामविकार उत्तेजित होऊ नयेत म्हणून स्त्रीशी बोलणे निषिद्ध मानले आहे असे यावर कोणी म्हणू शकेल. यात अंशतः तथ्य आहे असे वादासाठी मान्य केले तरी सरसकट सर्वच स्त्रियांशी बोलणे निषिद्ध मानणे याचा अर्थ स्त्रियांना हीनत्व देणे आणि त्यांच्याशी बोलण्यामुळे आपल्या कर्माचे पावित्र्य बाधित होते असे समजणे होय. शूद्रांबरोबरचे बोलणे निषिद्ध करण्यामागे शूद्रांना हीनत्व देणे आहे याविषयी तर शंकेला मुळीच वाव नाही. शूद्राचा स्पर्श दूरच राहो, त्याच्याशी केवळ संभाषण करणे हे देखील द्विजाला अशुद्ध बनवणारे आहे अशी धर्मशास्त्रांची दृष्टी आहे हे यावरून स्पष्ट होते. शूद्र केवळ अस्पृश्यच नव्हे तर असंभाष्यही होता. कृषक, गुराखी यांना काठीने बडवावे. कोणत्या वर्णातील व्यक्तींनी उपजीविकेसाठी कोणता व्यवसाय करावा
याविषयी सूत्रकारांनी बरेच नियम सांगितले आहेत. अध्ययन, यज्ञ करणे आणि दान देणे ही 3 सर्व द्विजांची कर्तव्ये असल्याचे गौतमाने म्हटले आहे. द्विजांपैकी ब्राह्मणाला त्याने आणखी 3 कर्मे सांगितली असून तीच त्याच्या उत्पन्नाची साधने आहेत. पहिल्या 3 कर्मांमध्ये धन खर्च होण्याचीच शक्यता आहे, धनप्राप्तीची नाही. नंतरची 3 कर्मे म्हणजे अध्यापन, दुसऱ्याच्या यज्ञामध्ये ऋत्विज म्हणून काम करणे आणि दुसऱ्याने दिलेल्या दानाचा स्वीकार करणे, ब्राह्मणाची ही षटकर्मे असल्याचे प्रसिद्ध असून वसिष्ठांनीही त्याची नोंद केली आहे. वैश्यालाही पहिली 3 कर्मे आहेतच, पण ती काही त्याच्या उत्पन्नाची साधने नव्हेत. उत्पन्नाची साधने म्हणून वसिष्ठाने वैश्यासाठी शेती, व्यापार, पशुपालन व सावकारी ही कर्मे सांगितली आहेत. वसिष्ठाने उपजीविकेच्या संदर्भात एक आपद्धर्मही सांगितला आहे. आपल्या वर्णाची कामे करून उदरनिर्वाह होत नसेल तर खालच्या वर्णाची कर्मे करून उदरनिर्वाह करावा, परंतु उदरनिर्वाहासाठी कोणालाही वरच्या वर्णाची कर्मे करता येणार नाहीत असे त्याचे म्हणणे आहे. याचा अर्थ वैश्य कधीही ब्राह्मणाप्रमाणे अध्यापन, याजन व दानाचा प्रतिग्रह करू शकणार नाही, पण ब्राह्मण मात्र आपद्धर्म म्हणून शेती वगैरे करू शकेल. बौधायनाने या बाबतीत काहीसे वेगळे मत मांडले आहे. कृषीमुळे म्हणजेच शेती केल्यामुळे कुलाला अकुलत्व प्राप्त होते हे त्याचे मत आपण पाहिले आहेच. याचा अर्थ शेती करणाऱ्या ब्राह्मणाचे कुलीनत्व नष्ट होते, त्याच्या कुलाला डाग लागतो, कमीपणा येतो असे त्याचे म्हणणे आहे. ब्राह्मणाने शेती करू नये असेच त्याने यातून सुचवले आहे. वेदविद्या प्राप्त करू इच्छिणाऱ्या ब्राह्मणाने शेती करू नये अशीच त्याची भूमिका दिसते. तरीही त्याने समर्थ ब्राह्मणाला केवळ आपद्धर्म म्हणून नव्हे तर धर्म म्हणूनही शेती करण्याची परवानगी दिली आहे. तो म्हणतो, वेद हा शेतीच्या नाशाला कारणीभूत होतो आणि शेती ही वेदाचा नाश करणारी ठरते. जो शक्तिमान असेल त्याने दोन्ही गोष्टी कराव्यात, परंतु जो अशक्त असेल त्याने शेतीचा त्याग करावा. ब्राह्मणाने शक्यतो शेती करू नये असेच बौधायनाचे मत आहे. पण एखाद्या ब्राह्मणाची दोन्ही गोष्टी करण्याची कुवत असली तर त्याने शेती करायला हरकत नाही असा त्याचा सूर दिसतो. या बाबतीत गौतमाचा दृष्टिकोन आणखी वेगळा दिसतो. ब्राह्मणाच्या षटकर्मांमध्ये अध्यापन, याजन व दानाचा स्वीकार ही 3 उपजीविकेची साधने गौतमाने अंतर्भूत केली आहेतच, पण त्यांच्या जोडीने शेती, व्यापार व सावकारी ही 3 कर्मेही त्याने ब्राह्मणासाठी सांगितली आहेत. ही कर्मे त्याने आपद्धर्म म्हणून सांगितली आहेत असेही दिसत नाही. त्याने धर्मप्राप्त कर्मे म्हणूनच त्यांचा निर्देश केला आहे. पण बौधायनाने ज्याप्रमाणे शेती करण्यासाठी ब्राह्मणाला शक्तिमान असण्याची अट घातली आहे, त्याप्रमाणे गौतमानेही त्याला एक अट घातली आहे. ही 3 कर्मे तो स्वयंकृत या स्वरूपात करू शकतो असे त्याचे म्हणणे आहे. याचा अर्थ तो इतर कोणाच्या तरी मार्फत ही कर्मे करून त्यांच्यापासून येणारे उत्पन्न घेऊ शकतो असे त्याचे म्हणणे आहे. स्वतः प्रत्यक्ष शेती न करता इतरांना शेती लावून तिचे उत्पन्न घेण्याची प्रथा किमान गौतमाच्या काळापासून म्हणजे गेली सुमारे 2500 वर्षे आपल्या देशात आहे, याचा हा महत्त्वाचा पुरावा होय. इतरांकडून शेती करून घेण्याच्या बाबतीत आपस्तंभाने घालून दिलेले काही नियम पाहण्यासारखे आहेत. पहिला नियम असा: एखाद्याचे शेत पिकवण्यासाठी म्हणून घेतले आणि योग्य ते प्रयत्न न केल्यामुळे जर पीक आले नाही तर ते शेत करायला घेणाऱ्याकडून तो समृद्ध असल्यास बुडालेल्या पिकाइतकी रक्कम वसूल करावी. हरदत्ताच्या मते शेत करायला घेणाऱ्या वैश्याकडून राजाने ती रक्कम वसूल करून शेताच्या मालकाला द्यावी. शेत कसण्यासाठी घेणाऱ्या वैश्याने आळसामुळे वा हलगर्जीपणाने पीक बुडवले असल्यास त्याच्याकडून नुकसान वसूल करणे हे स्थूलमानाने योग्य आहे असे म्हणता येईल. परंतु या नियमाचा आधार घेऊन त्या वैश्याने प्रयत्न केलेले असतानाही नैसर्गिक कारणाने पीक बुडालेल्या स्थितीतही त्याच्याकडून जबरदस्तीने वसुली केली जाण्याचा धोका संभवत असेल असे वाटते. आपस्तंभाने सुचवलेले यापुढचे 2 नियम मात्र धक्कादायक आहेत. गरीब मजुराने वा जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याने शेतीचे काम सोडले असता त्याला काठीने बडवावे असे तो म्हणतो. त्याने काम सोडण्याला योग्य कारण आहे की नाही हे पाहावे असे तो सांगत नाही. तसेच तो काम करीत नसेल तर त्याला बाजूला करून दुसऱ्याकडून काम करून घ्यावे असेही तो सांगत नाही. त्याला काठीने बडवावे असे तो सांगतो. याचा अर्थ मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून काम करून घ्यावे असा होतो. ही एक प्रकारची वेठबिगारच म्हटली पाहिजे.
गुरे राखण्यासाठी घेतलेली असताना गुराख्याने ते काम करण्याचे नाकारले तर त्यालाही काठीने बडवावे असे आपस्तंभ सांगतो. शिवाय त्याच्याकडून गुरे काढून घेऊन दुसऱ्याकडे सोपवावीत असे तो म्हणतो. गुरे दुसऱ्याकडे सोपवणे आक्षेपार्ह आहे असे कोणी म्हणू शकणार नाही, पण काम सोडल्याबद्दल काठीने बडवण्याचा अधिकार जनावराच्या मालकाला देणे मात्र आक्षेपार्ह आहे. गंमत पहा, या गायी दान म्हणून मिळालेल्या असणार, प्रायश्चित्त करणाऱ्यांनी वा इतर कोणीतरी दिल्या असणार, याचा अर्थ फुकटच मिळालेल्या असणार आणि आता गुराख्याकडून त्याची राखणही शक्यतो आपोआप व्हावी, फार तोशीस पडू नये, फार मोबदला द्यावा लागू नये अशी धडपड यामागे दिसते. यातून कोणी जर जास्त मोबदला द्या नाहीतर काम सोडतो असे म्हणू लागला तर त्याला काठीने बदलून काम करायला भाग पाडावे असे धर्मशास्त्राचे प्रवर्तक सांगत आहेत असे दिसते. एकंदरीत लोकांना काठीने बदलायला सांगण्याची आपस्तंभाला हौस दिसते. शूद्राने स्वतःला आर्यापेक्षा कमी समजण्याऐवजी वाणी, रस्ता, शय्या आणि आसन यांच्या बाबतीत त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काठीने बदलावे हा त्याचा नियम प्रस्तुत पुस्तकातून पुढे चर्चेला घेतलेला आहेच. तारुण्यसंपन्न दासीला तो कसा बरे सोडेल? वहिवाटीच्या संदर्भात गौतमाने सांगितलेला एक नियम पाहण्यासारखा आहे. तो म्हणतो, पशु, भूमी आणि स्त्रिया यांचा भोग अल्पकाळ घेतला तरी त्यांच्यावर भोगत्याची मालकी वा वहिवाट प्रस्थापित होते. वस्तुतः दासीने मालकाच्या घरी शारीरिक श्रमाची कामे करावीत असे तिच्याकडून अपेक्षित असते. तिने आपल्या मालकाला शारीरिक सुखोपभोग द्यावा हे अपेक्षित नसते. दासी आणि तिचा मालक यांच्यात शरीरभोगाचा संबंध असणे हे नैतिकदृष्ट्याही अनुचित आहे, कारण मालकाखेरीज वेगळा असा कोणी पुरुष त्या दासीचा पती असतो वा पुढे होणार असतो. मालकालाही वेगळी पत्नी असते, तरीही प्रत्यक्ष व्यवहारात अनेकदा आर्थिक दुर्बलता, सामाजिक असहायता इत्यादी कारणांनी श्रमदासीला भोगदासी बनावे लागते. या प्रकाराला धर्मशास्त्रीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने पाठिंबा देतात. ही मात्र अधिक क्लेशकारक बाब आहे. पूर्वोक्त सूत्र अप्रत्यक्ष रीतीने हे काम करीत असेल तर त्या सूत्रावरील मिताक्षरा या ग्रंथात हरदत्त अगदी उघडपणे अशा घटनेचे समर्थन करताना दिसतो. तो म्हणतो, एखादा मनुष्य ताक वगैरे विकत आणून वापरत असेल आणि त्याला आपल्याच घरी दूध दुभते देणारी दुसऱ्याची गाय आढळली तर तो तिला कसा बरे सोडेल? एखाद्याला भरपूर फळे असलेला दुसऱ्याचा बगीचा लाभला तर तो त्याची उपेक्षा कशी बरे करेल? किंवा एखाद्याकडे स्वतःच्याच घरी दररोज सेवा करणारी तारुण्यसंपन्न दासी असेल तर तो तिला कसा बरे सोडेल? तिचा उपभोग घेतल्याशिवाय कसा बरे राहील? वस्तुतः धर्मशास्त्र रचणाऱ्यांनी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्याऐवजी मालकालाच काही उपदेश करायला हवा होता. आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या घरी काम करणाऱ्या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा, चारित्र्याचा, स्वातंत्र्याचा मालकाने आदर केला पाहिजे. तिच्याशी संयमाने, मर्यादेने, नीतीने वागले पाहिजे. ती अप्रतिष्ठित आणि तरुण असली तरी तिच्या त्या अवस्थेचा त्याने गैरफायदा घेता कामा नये असा उपदेश करण्याच्या ऐवजी अशी संधी कोण सोडेल असे म्हणण्याचा स्वैराचारी थिल्लरपणा एखाद्या शास्त्रकारानेच करावा हे अत्यंत असभ्यपणाचे, असंस्कृतपणाचे कृत्य म्हटले पाहिजे. शूद्राची जीभ छाटावी, ब्राह्मणाला एका पैशाचाही दंड नाही. विविध वर्णातील लोकांनी परस्परांच्या बाबतीत वाणीचा प्रयोग करताना काही प्रतिकूल कृती केली असता कोणती शिक्षा द्यावी याविषयीचे काही नियम आता पाहूया. शूद्राने वाणीच्या बाबतीत आर्य व्यक्तींशी बरोबरी करण्याचा, समान असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असता त्या शूद्राला काठीने बडवावे असे गौतम व आपस्तंभ या दोघांनी म्हटले आहे. शूद्राने बोलण्याच्या बाबतीत इतरांची बरोबरी करायची नाही असा या सगळ्याचा अर्थ होतो. त्याने संस्कृत भाषा बोलायची नाही, बोलताना उच्चार शुद्ध करायचे नाहीत, आपल्या बोलण्यातून आपण ज्ञानी, विद्वान, बुद्धिमान वगैरे असल्याचे दिसू द्यायचे नाही, आर्य व्यक्तींशी बोलताना तर्क वा युक्तिवाद करायचे नाहीत, त्यांचे म्हणणे खोडून काढायचे नाही. थोडक्यात म्हणजे वाणीच्या बाबतीत आपल्याकडे काही असाधारण गुणवत्ता असली तरी ती झाकून ठेवायची, दाबून टाकायची, फुलू द्यायची नाही. त्याने आर्यांच्या स्पर्धेत उतरायचे नाही, त्यांच्या गुणवत्तेला आव्हान द्यायचे नाही. वस्तुतः भाषा हे आपली गुणवत्ता व्यक्त करण्याचे सर्वात मोठे माध्यम असते. ते माध्यम शूद्रांना उपलब्ध होऊ नये या हेतूने सूत्रकारांनी शक्य तितके अडथळे निर्माण केले आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
वाणीच्या बाबतीत केवळ बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तरी शूद्राला काठीने बडवायचे होते. आता त्याने काही अधिक आगाऊपणा केला तर शिक्षा वाढेल यात शंका नाही. आपस्तंभ म्हणतो, शूद्राने धार्मिक आर्याची निंदा केली तर त्या शूद्राची जीभ छाटावी. पहिली गोष्ट म्हणजे येथे धार्मिक म्हणजे नैतिक वा सदाचरणी नव्हे. धार्मिक म्हणजे धर्मग्रंथांच्या नियमांचे पालन करणारा होय. आता हे नियम किती पक्षपाती व अनैतिक आहेत हे आपण पाहिले आहेच. एखाद्याने या नियमांची चिकित्सा केली अथवा त्यांना आव्हान दिले तर तो सदाचरणी असूनही अधार्मिक ठरतो. याउलट एखादा दुराचारी मनुष्य धर्मग्रंथांच्या अगदी अनैतिक नियमांचेही पालन करून धार्मिक ठरू शकतो. अशा स्थितीत एखाद्या शूद्राने एखाद्या तथाकथित धार्मिक व्यक्तीविषयी, त्याच्या अनाचाराविषयी काही प्रश्न उपस्थित केले तरी त्या शूद्राची जीभ छाटावी असा हा नियम. जो राजा अशी जीभ छाटणार नाही तोही सूत्रकारांच्या दृष्टीने अधार्मिक ठरेल हे उघड आहे. दुसरे असे की त्या शूद्राने आर्याची निंदा केली अथवा नाही हे ठरविण्यासाठी कोणी तटस्थ न्यायाधीश असणार नाहीत. ते आर्यांपैकीच कोणीतरी असणार. शूद्राचे बोलणे न्याय्य व तर्कसंगत असले आणि ते आर्यांना स्वार्थी वृत्तीमुळे रुचण्यासारखे नसले तरी त्यांचे बोलणे म्हणजे आर्यांची निंदा असा निष्कर्ष काढला जाणार. गौतमानेही आपस्तंभासारखाच नियम सांगितला आहे. तो म्हणतो, शूद्राने द्विजांना वाणीच्या वा काठीच्या कठोरपणाद्वारे कष्ट दिले तर तो ज्या अंगाने त्यांच्यावर आघात करील ते अंग छाटावे. आता आपण वादासाठी असे मान्य करूया की दुसऱ्याला दुखावणे हा गंभीर गुन्हा असून त्या गुन्ह्याला जीभ छाटण्यासारखीच गंभीर शिक्षा देणे हे योग्य होय. सूत्रकार हा न्याय सगळीकडे लावत नाहीत हे मात्र लक्षणीय आहे. शूद्राने आपल्या वाणीने ब्राह्मणाला दुखावले तर त्या शूद्राची जीभ छाटायची, पण ब्राह्मणाने शूद्राला असे दुखावले तर काय करायचे? गौतम म्हणतो, ब्राह्मणाने शूद्राची निंदा केली तर ब्राह्मणाला किंचितही दंड करू नये. यावर टीकाकारांनी केलेले एक स्पष्टीकरणही पाहायला हवे. कोणी म्हणेल की हे सूत्र सांगण्याची काय आवश्यकता होती? ते सांगितले नसते तरी ब्राह्मणाला दंड करू नये हे समजले असतेच. तरीही हे मुद्दाम सांगितले आहे. क्षत्रिय व वैश्य यांनी शूद्राची निंदा केली तर त्यांना शिक्षा व्हावी. ब्राह्मणाने निंदा केली तर त्याला मात्र शिक्षा होऊ नये हे स्पष्ट करण्यासाठी हे सूत्र रचण्यात आले आहे. याचा अर्थ शिक्षेतून सूट आहे ती फक्त ब्राह्मणालाच होय. ब्राह्मणाने शूद्राची निंदा केली तर त्याला जीभ छाटण्यासारखी क्रूर शारीरिक शिक्षा तर द्यायची नाहीच, पण एका पणाची, एका पैशाची आर्थिक शिक्षा देखील करायची नाही. एकाच गुन्ह्याबद्दल एकाची जीभ छाटायची आणि दुसऱ्याला 1 पैशाचा देखील दंड करायचा नाही. हा धर्मसूत्रातील तथाकथित उदात्त, उज्ज्वल आणि उत्तम धर्म आहे. आता ब्राह्मण आणि वैश्य यांच्या बाबतीत गौतम काय म्हणतो ते पाहूया. तो म्हणतो, वैश्याने ब्राह्मणाला उद्देशून कठोर शब्द वापरले असता त्या वैश्याला 150 पण दंड करावा. ब्राह्मणाने वैश्याला उद्देशून कठोर शब्द वापरले तर त्या ब्राह्मणाला 25 पण दंड करावा. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या बाबतीत गौतम म्हणतो, क्षत्रियाने ब्राह्मणाबद्दल कठोर शब्द वापरले तर त्या क्षत्रियाला 100 पण दंड करावा. याउलट ब्राह्मणाने क्षत्रियाला उद्देशून कठोर शब्द वापरले तर त्या ब्राह्मणाला 50 पण दंड करावा. शूद्राच्या तुलनेत वैश्य आणि क्षत्रिय यांना चढत्या क्रमाने प्रतिष्ठा देण्यात आली आहे. हे खरे असले तरी ब्राह्मणांच्या तुलनेत त्यांचाही खूप तेजोभंग करण्यात आला आहे हे उघड आहे. वेगळ्या नियमाने ब्राह्मणाचा हा दंडही रद्द होतो ही गोष्ट वेगळी. ब्राह्मण 4ही वर्णातील स्त्रियांना भार्या करू शकतो. ब्राह्मण 4ही वर्णातील स्त्रियांना भार्या म्हणून स्वीकारू शकतो असे बौधायनाने म्हटले आहे. तो एकाच वेळी या 4ही भार्या करू शकतो असाही या विधानाचा अर्थ होऊ शकतो. हरदत्ताच्या मते यापैकी ब्राह्मण वर्णातील स्त्री ही धर्मानुसार तर इतर 3 वर्णातील स्त्रिया या कामवासनेच्या पूर्तीसाठी त्याला स्वीकारता येतात. क्षत्रिय पुरुष, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 3 वर्णातील स्त्रिया स्वीकारू शकतो. वैश्य पुरुष, वैश्य व शूद्र या 2 वर्णातील स्त्रिया स्वीकारू शकतो. शूद्राला मात्र फक्त शूद्र या एकाच वर्णातील स्त्रीच भार्या म्हणून स्वीकारता येते. वस्तुतः भिन्न भिन्न वर्णातील स्त्री पुरुषांचा विवाह हा वर्णसंकर ठरतो आणि अशा संकराला शास्त्रकारांनी कडवा विरोध केला आहे. वर्णधर्माचे पालन केले पाहिजे असे अगदी टाहो फोडून सांगणारे शास्त्रकार वर्णसंकराचा निषेध करीत असतात. असे असताना ब्राह्मणाला 4ही वर्णातील भार्या करण्याची परवानगी बौधायनाने कशी दिली? क्षत्रियाला 3 व वैश्याला 2 भार्या करण्यास संमती का दिली?
त्याचे हे नियम म्हणजे त्याने वर्णसंकराला दिलेली मान्यताच आहे. वर्णसंकराचा कमालीचा द्वेष करणाऱ्यांनीच त्या वर्णसंकराला प्रोत्साहन देणारे नियम कसे केले, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. या प्रश्नाचे उत्तर फारसे अवघड मात्र नाही. शास्त्रकार द्वेष करतात तो प्रामुख्याने प्रतिलोम संकराचा, खालच्या जातीतील पुरुषांनी वरच्या जातीतील स्त्रियांशी केलेल्या विवाहांचा. अनुलोम संकराविषयीही ते नापसंती दाखवत असले तरी ते मागच्या दाराने का होईना त्याला संमती देतातच. कारण स्त्री ही उपभोग्य आहे ही धारणा एकीकडून त्यांच्या मनात असते आणि दुसरीकडून उच्चवर्णातील पुरुषांना हीन वर्णातील स्त्रियांचा भोग मिळावा अशी वासनातृप्तीची सोयही पाहायची असते. म्हणूनच कोणताही आडपडदा न ठेवता बौधायनाने ब्राह्मणाला 4ही वर्णातील भार्या करता येतात असा नियम केल्याचे आढळते. वसिष्ठाने हा नियम थोडा वेगळ्या स्वरूपात सांगितला आहे. ब्राह्मणाला वर्णाच्या क्रमाने 3 भार्या असतात असे तो म्हणतो. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या 3 वर्णातील स्त्रिया तो स्वीकारू शकतो. क्षत्रिय हा क्षत्रिय व वैश्य या 2 वर्णातील स्त्रिया स्वीकारू शकतो. वैश्य हा फक्त वैश्य स्त्री व शूद्र हा फक्त शूद्र स्त्री स्वीकारू शकतो. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य पुरुषांना शूद्र स्त्री भार्या म्हणून स्वीकारण्याची परवानगी बौधायनाने दिली आहे, पण वसिष्ठाने ती नाकारली आहे. या 3 वर्णातील पुरुष शूद्र स्त्रीचा देखील भार्या म्हणून स्वीकार करू शकतात, पण स्वीकार करताना त्यांनी वैदिक मंत्र वर्ज्य करून तसे करावे असे इतर काही शास्त्रकारांचे मत आहे, असे वसिष्ठाने म्हटले आहे. तसे करू नये या शब्दात त्याने ते मत नाकारले आहे. तसे केल्यामुळे निश्चितपणे कुलाचा अपकर्ष होतो आणि मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होत नाही असे कारणही त्याने सांगितले आहे. कृष्णवर्णाची रमणी फक्त भोगण्यासाठीच. शूद्र स्त्रीचा भार्या म्हणून स्वीकार करण्याच्या बाबतीत परस्पर विरुद्ध मते मांडणाऱ्या शास्त्रकारांपैकी कोणालाच शूद्र स्त्रीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची काळजी पडलेली नाही हे येथे ध्यानात घेतले पाहिजे. जे परवानगी देतात ते तिचा स्वीकार करताना मंत्र म्हणू नये असे सांगतात. याचा अर्थ उच्चवर्णीय पुरुषांच्या उपभोगाची सोय तर करायची, पण त्याबरोबर येणारी त्या स्त्रीची जबाबदारी मात्र गांभीर्याने स्वीकारायची नाही अशी त्या शास्त्रकारांची वृत्ती आहे. याउलट स्थिती वसिष्ठासारख्यांची आहे. शूद्र स्त्रीचा इतर वर्णातील पुरुषांनी स्वीकार करू नये असे तो म्हणतो, तेव्हा त्या स्त्रीविषयीची तुच्छता व्यक्त होते यात शंका नाही. ब्राह्मण स्त्रीच्या बाबतीत ब्राह्मणेतर पुरुषांना तिचा स्वीकार करता येणार नाही हा नियम आणि शूद्र स्त्रीच्या बाबतीत शूद्रेतर पुरुषांनी तिचा स्वीकार करू नये हा नियम वसिष्ठ सांगतो. हे दोन्ही नियम एकाच पातळीवरचे नाहीत. ब्राह्मण स्त्रीचा भार्या म्हणून स्वीकार करण्यास इतर पुरुषांना बंदी घालताना ब्राह्मण्याच्या मानबिंदूचे रक्षण करायचे आहे. याउलट शूद्र स्त्रीचा भार्या म्हणून स्वीकार करण्यास इतर पुरुषांना बंदी घालताना आपल्या संस्कृतीमधील हीनबिंदूचा तिरस्कार करायचा आहे. तो करताना शूद्र स्त्रीचा उपभोग घेण्याची वासना मात्र वसिष्ठानेही मरू दिलेली नाही. तो म्हणतो, कृष्णवर्णाची जी रमणी असते ती फक्त भोगण्यासाठीच असते, धर्मासाठी नसते. कृष्णवर्णाची रमणी याचा अर्थ शूद्र वा अनार्य स्त्री होय. तिचा रखिली म्हणून, भोगदासी म्हणून, उपभोग्य वस्तू म्हणून वा क्रीडासाधन म्हणून वापर करावा, परंतु तिला प्रतिष्ठेने धर्मपत्नी म्हणून मात्र स्वीकारू नये असे त्याचे म्हणणे आहे. कृष्णवर्णाच्या रमणीचा केवळ उपभोगासाठी वापर करावा असे म्हणताना आपल्या धर्मग्रंथाला नैतिकतेची थोडी कलही करण्याचीही आवश्यकता वसिष्ठाला वाटली नाही. बोकड व श्रोत्रिय हे सर्वात जास्त कामलंपट. वसिष्ठाने कृष्णवर्णाच्या रमणीविषयी जे काही म्हटले ते संतापजनक असले तरी आश्चर्यकारक मात्र नाही. कामलंपटता हा स्वभावधर्म असणाऱ्यांकडून यापेक्षा वेगळ्या नैतिकतेची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. या संदर्भात आपस्तंभाने दिलेली एक माहिती महत्त्वाची आहे. मीमांसक नित्यानुवाद आणि अविधी या शब्दात ज्या घटनेचे वर्णन करतात त्या घटनेची काही उदाहरणे आपस्तंभाने दिली आहेत. या प्रकारात नित्य अनुभवाला येणारी एखादी वस्तुस्थिती सांगितलेली असते, पण त्या वस्तुस्थितीप्रमाणे कृती करावी असा विधी वा नियम मात्र सांगितलेला नसतो. अर्थात विधी जरी सांगितलेला नसला तरी नित्यानुवादातून ज्ञात होणारी घटना प्रत्यक्ष व्यवहारात घडत असते, अनुभवाला येते, अस्तित्वात असते हे मात्र उघड आहे. मीमांसकांच्या चर्चेत असणारी नित्यानुवादाची 3 उदाहरणे आपस्तंभाने नोंदवली असून त्यापैकी तिसरे उदाहरण पुढीलप्रमाणे आहे. बोकड आणि श्रोत्रिय हे स्त्रीकामतम असतात. स्त्रीकाम म्हणजे स्त्रीची कामना करणारा.
एखाद्याकडे एखादा गुणधर्म इतर सर्वांपेक्षा जास्त आहे असे सांगायचे असले तर त्या गुणधर्माचा द्योतक असलेल्या विशेषणवाचक शब्दाला तम हा प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ, जो इतर सर्वांपेक्षा प्रिय असेल त्याला प्रियतम म्हटले जाते. त्याच पद्धतीने स्त्रीकाम या विशेषणाला तम प्रत्यय लावून स्त्रीकामतम हा शब्द बनवण्यात आला आहे. बोकडाकडे हा शब्द घेताना स्त्री हा शब्द शेळी वा मादी या अर्थाचा होतो. श्रोत्रियाकडे घेताना मानवी स्त्री हा अर्थ मिळतो. आता आपस्तंभाने उद्धृत केलेल्या विधानाचा अर्थ आपल्याला मिळतो तो असा: पशूंमध्ये इतर सर्व पशूंपेक्षा बोकड हा अधिक कामलंपट असतो आणि माणसांमध्ये इतर सर्व माणसांपेक्षा श्रोत्रिय हा अधिक स्त्रीलंपट असतो. हे वाक्य स्त्रीलंपटतेच्या बाबतीत श्रोत्रिय हा बोकडासारखा असतो असेही सुचवते. वेदपठन करणारा मनुष्य धार्मिक भावनेने नव्हे तर आपली कामलंपटता लपवण्यासाठी वेदपठन करीत असतो. ही टीका चार्वाकांनी का केली होती याचा उलगडा वरील नित्यानुवादावरून सहजपणे होतो. वशिष्ठाच्या वरील विधानाचे आश्चर्य वाटत नाही असे मी का म्हटले तेही यावरून स्पष्ट होते. शूद्र जवळ असल्यास वेदाध्ययन थांबवावे. कोणकोणत्या परिस्थितीत वेदांचे अध्ययन करू नये म्हणजेच अध्ययनाला केव्हा सुटी असावी याचे विवेचन करणारा अनध्याय या नावाचा एक विषय धर्मशास्त्रांनी हाताळलेला आहे. अशा प्रकारच्या अनध्यायाचे अक्षरशः असंख्य प्रसंग नोंदवलेले आहेत. याचा अर्थ शाळेला वारंवार सुट्टी देण्याची भारतामधील प्रथा किमान या धर्मसूत्रांच्या काळापर्यंत मागे जाते यात शंका नाही. उदाहरणार्थ, कुत्रा, कोल्हा व गाढव ओरडू लागले की अध्ययन करू नये. आकाशात लाल रंग दिसला, इंद्रधनुष्य दिसले, दव पडले, अकाली ढग दिसले, पाऊस पडला, चंद्र सूर्याभोवती खळे निर्माण झाले, आंबट ढेकर येत असले, अमावास्या असली, विशिष्ट महिन्यातील पौर्णिमा असली, एखाद्या सोहळ्याच्या प्रसंगीचे भोजन झाले असले तर अध्ययन करू नये असे अनेक प्रसंग अनध्यायाचे म्हणून सांगण्यात आले आहेत. या सर्व प्रसंगांचे विवेचन करणे हे येथे आपल्या दृष्टीने प्रस्तुत नाही, पण समाजशास्त्रीयदृष्ट्या एका अनध्यायाचे विवेचन करणे मात्र आवश्यक आहे. स्मशानामध्ये अध्ययन करू नये असे गौतमाने म्हटले आहे. तसेच जेथे दुर्गंधी आहे, जेथे प्रेत आहे आणि जेथे दिवाकिर्त्य म्हणजे चांडाळ आहे तेथे अध्ययन करू नये आणि क्षुद्राजवळ अध्ययन करू नये असेही त्याने म्हटले आहे. शूद्राच्या सानिध्यात वेदाध्ययन करायचे नाही. वेदाध्ययन चालू असताना कोणी शूद्र तेथे आला तर वेदाध्ययन लगेच थांबवायचे. हा नियम धर्मशास्त्रे शूद्राला किती तुच्छ मानत होती हे दाखवून देतो. चांडाळ तर शूद्रापेक्षाही हीन. ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यांच्या अपत्याला चांडाळ म्हणत असत. हा वर्णसंकरातील सर्वात हीन असा संकर मानला जाई. वैदिकांना हा आपल्या संस्कृतीवरचा कलंक वाटे. म्हणूनच त्याला दिवाकीर्ती वा दिवाकीर्त्य म्हटले जाई. त्याला दिवसा गावात यायचे झाले तर मी चांडाळ आहे असे जाहीर करून यावे लागे. तसे केले असता इतरांना त्याच्या सावली वगैरेपासून होणारा विटाळ टाळणे शक्य होत असे. आता शूद्राच्या सानिध्यात जर वेदाध्ययन करायचे नसेल तर चांडाळाच्या सानिध्यात ते करायचे नाही ही ओघाने आलेच. स्मशानात वेदाध्ययन करू नये आणि शूद्राजवळ वेदाध्ययन करू नये असे दोन वेगवेगळे नियम सांगणाऱ्या गौतमाने शूद्र हा स्मशानासारखा असतो हे सूचित केले असले तरी त्याने ते वाच्यार्थाने प्रत्यक्षरित्या मात्र सांगितलेले नाही. आपस्तंभाने मात्र ते स्पष्टपणे सांगितले आहे. स्मशानात वेदाध्ययन करू नये हे सांगून झाल्यावर शूद्र आणि पतित हे स्मशानासारखे असतात असे त्याने निस्संदिग्धपणे म्हटले आहे. त्या दोघांच्या सानिध्यात वेदाध्ययन करू नये हे अर्थात ओघानेच आले. या संदर्भात सानिध्याचा अर्थ काय घ्यायचा तेही आपस्तंभाने स्पष्ट केले आहे. स्मशानात अध्ययन करू नये तसेच स्मशानाच्या सर्व बाजूंनी त्याच्या सीमेवरून शम्या नावाच्या जुगाराचा फासा फेकला असता तो जेवढ्या जागेपर्यंत पोचेल तेवढ्या जागेत अध्ययन करू नये असे त्याने म्हटले आहे. शूद्राच्या बाबतीतही वरील प्रकारच्या अंतरावरील जागेत अध्ययन करू नये असा नियम प्राप्त होतो. या नियमाला आपस्तंभाने इतर काही शास्त्रकारांच्या मताचा एक पर्यायही दिला आहे. अध्ययन करणारा मनुष्य व शूद्र मनुष्य एकाच घरात उपस्थित असतील तर अध्ययन करणाराने तेथे अध्ययन करू नये हा तो पर्याय होय. अध्ययनकर्त्याच्या घरात शूद्राचे आगमन काहीतरी सेवाकर्माच्या निमित्ताने झालेले असणार हे अगदी उघड आहे. या संदर्भात आपस्तंभाने सांगितलेले आणखी दोन नियम पाहण्यासारखे आहेत.
शूद्र स्त्रीच्या बाबतीत मात्र शम्या फेकण्या एवढ्या अंतरावर असणे व एकाच घरात उपस्थित असणे ही अनध्यायाची कारणे नव्हेत, असे त्याने सूचित केले आहे. अध्ययन करणाराची शूद्र स्त्रीशी नजरानजर झाली तरच अनध्याय समजावा, असे त्याने म्हटले आहे. शूद्र पुरुषाचे सेवाकर्म स्थूलमानाने घराबाहेर आणि क्वचितच घरात असणार, याउलट शूद्र स्त्रीचे सेवाकर्म मात्र प्रामुख्याने घरात असणार, म्हणून हा फरक केला असावा असे दिसते. शिवाय शूद्र स्त्रीच्या नुसत्या नजरेमुळे जणू काही वेदाध्ययन भ्रष्ट होते, वेदांना विटाळ होतो, असे यामध्ये मांडले आहे. हीनवर्णातील पुरुषाशी मैथून करणाऱ्या स्त्रीशी नजरानजर झाली तरी अध्ययन बंद करावे, असा आणखी एक नियम आपस्तंभाने सांगितला आहे. याचा अर्थ उच्च वर्णातील पुरुषाशी मैथून करणारी स्त्री ही जणू काही निष्पाप असल्यामुळे तिच्याशी नजरानजर झाली तरी अध्ययन चालू ठेवावे. हीनवर्णातील पुरुषाशी मैथून करणारी स्त्री मात्र पापी होय. वर्णाच्या आधारे किती अनैतिक नियम करण्यात येत होते याचा हा उत्तम नमुना आहे. उच्च वर्णातील पुरुषांना हीनवर्णातील स्त्रियांचा उपभोग घेण्याचा मुक्त परवाना देण्याचे काम आपस्तंभाने या नियमाद्वारे केले आहे, यात शंका नाही. शूद्र म्हणजे स्मशान अशी स्थिती असल्यामुळे त्याच्याजवळ अध्ययन करू नये हा विचार मांडताना वसिष्ठाने इतर काही जणांचा हवाला दिला आहे. तो म्हणतो, शूद्र म्हणजे स्मशान होय असे काही जण मानतात, म्हणून तो जवळ असताना अध्ययन करू नये. या अर्थाचे यमगीतेतील श्लोक पुढीलप्रमाणे उद्धृत केले जातात. शूद्र लोक म्हणजे प्रत्यक्ष स्मशान होय, ते पापाचरण करतात, म्हणून शूद्र जवळ असताना कधीही अध्ययन करू नये. जोपर्यंत शूद्र व अपपात्र यांचे शब्द कानावर पडत असतील किंवा ते नजरेस पडत असतील तोपर्यंत वेदाध्ययन करू नये, असे बौधायनाचे मत आहे. ज्याचे भांडे इतर लोक धुवून वापरत नाहीत, म्हणजेच ज्याच्यासाठी स्वतंत्र भांडे ठेवले जाते, तो अपपात्र होय. एका दृष्टीने हा अस्पृश्यच होय. मूळ ग्रंथातील शूद्रापपात्र हा समास शूद्र हाच अपपात्र असा कर्मधारय घेतला तर सर्व शूद्र अपपात्र होते असा अर्थ मिळतो. शूद्र आणि अपपात्र असा द्वंद्व समास घेतला तर मात्र सर्व शूद्र अपपात्र होते असा अर्थ मिळत नाही. कारण हा समास घेतला असता अपपात्र हे शूद्रापेक्षा वेगळे होते असा अर्थ मिळतो. ते कसेही असो, बौधायनाने सांगितलेला हा नियम अत्यंत क्लेशकारक आहे, यात शंका नाही. शूद्राचा शब्द वा नजर यांच्यामुळेही वेदाध्ययन भ्रष्ट होते, इतकी विटाळाची संकुचित कल्पना बौधायनाच्या मनात होती. शिवाय वेदाचे एक अक्षरही चुकूनही शूद्रांच्या व अपपात्रांच्या कानावर पडता कामा नये याची खबरदारी घेतली जात होती. ज्ञानाचे दरवाजे अत्यंत क्रूरपणे बंद केले जात होते, हे यावरून स्पष्ट होते. शूद्र हा कुत्र्या कावळ्यासारखा. शूद्राच्या जीवनाचे मोल पशुपक्ष्यांच्या जीवनापेक्षा अधिक नसते, हे धर्मशास्त्रांनी वारंवार आणि अनेक मार्गांनी दाखवून दिले आहे. आपस्तंभाचा पुढील नियम त्या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. तो म्हणतो, शूद्राला मारल्यावर जे प्रायश्चित्त घ्यायचे असते तेच प्रायश्चित्त कावळा, प्रचलाक नावाचा पक्षी, मोर, चक्रवाक, हंस, भास नावाचा पक्षी, बेडूक, मुंगूस, डेरिका नावाचा प्राणी आणि कुत्रा यांना मारल्यावर घ्यावे. गाय आणि बैल यांना अकारण मारले असता शूद्राला मारल्यावर घ्यायचे प्रायश्चित्तच घ्यावे, असेही तो म्हणतो. अशा रीतीने आपस्तंभाने शूद्राला पशूंच्या पातळीवर नेऊन ठेवले. गौतमाने तर वैश्यालाही त्या पातळीवर नेले आहे. तो म्हणतो, वैश्याला मारल्यावर जे प्रायश्चित्त घ्यायचे तेच प्रायश्चित्त गायीला मारल्यावर घ्यावे. तो आणखी म्हणतो, आणि बेडूक, मुंगूस, कावळा, बिंब नावाचा प्राणी, चिचुंदरी, उंदीर आणि कुत्रा यांना मारल्यावर देखील वैश्याला मारल्यासारखे प्रायश्चित्त घ्यावे. शूद्राच्या नाकात वेसन घातली. शूद्र व वैश्य यांचा दर्जा गाय, बैल, कुत्रा, कावळा, उंदीर, बेडूक इत्यादी प्राण्यांसारखा आहे, ही भावना धर्मशास्त्रांनी अशा प्रकारच्या नियमांच्याद्वारे लोकांच्या मनामध्ये खोलवर रुजवलेली आहे. अनेक उच्चवर्णीयांच्या मनामध्ये आजही ही भावना दबा धरून बसलेली आहे आणि अधूनमधून ती उफाळून येत असल्याचे दिसते. 2 मे 1998च्या टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाच्या मुंबई आवृत्तीमध्ये पहिल्याच पृष्ठावर आलेली एक बातमी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. एका तथाकथित खालच्या जातीतील तरुणाच्या दुकानातून वरच्या जातीतील एकाने उधार माल घेतला होता. पहिली उधारी न भागवता त्याने त्या तरुणाकडे आणखी सिगारेट उधार मागितल्या. पहिली उधारी भागवल्याशिवाय
नव्याने उधारमाल देणार नाही असे त्या तरुणाने सांगितल्यावर उच्च जातीतील गृहस्थाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने त्या तरुणावर हल्ला केला. या हल्ल्याच्या वेळी त्यांनी त्याच्या नाकाला दाभनाने भोक पाडले आणि बैलाला व्यसन घालतात त्याप्रमाणे त्याच्या नाकात दोरी ओवली. तो तरुण आणि त्याच्या जातीतील लोक जनावरांपेक्षा वरच्या दर्जाचे नाहीत हे दर्शविण्यासाठी त्यांनी तसे केले असे त्या तरुणाचे निरीक्षण आहे. उच्च जातींमधील लोकांची ही मानसिकता धर्मग्रंथांनी निर्माणही केली आणि पुष्टही केली यात शंका नाही. 1998 साली ही मानसिकता इतक्या क्रूरपणाने व्यक्त होत असेल तर धर्मसूत्रांच्या आणि नंतर मनुस्मृतीच्या काळात तिचे स्वरूप किती भयानक असेल ते वेगळे सांगण्याची गरज नाही. समाजाची एकात्मता नष्ट झाली. हे सर्व नियम पाहिले असता सर्वसामान्य लोकांच्या विषयी सूत्रकारांच्या मनात किती तुच्छता होती ते स्पष्ट होते. विशिष्ट व्यक्तींचा केवळ स्पर्शच नव्हे तर त्यांचे दर्शन वा त्यांच्याबरोबर केलेले संभाषण देखील अधःपाताला कारणीभूत होते. या अर्थाचे नियम पाहिले म्हणजे स्वतः सूत्रकारांच्या नैतिकतेचा अधःपात झालेला होता, त्यांची माणुसकी रसातळाला गेलेली होती असेच म्हणावे लागते. एखाद्या खडकावर आपटलेल्या वस्तूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाव्यात आणि तिचे असंख्य कण असंख्य ठिकाणी जाऊन पडावेत. त्या वस्तूची एकात्मता व एकसंधता नष्ट होऊन जावी तसे भारतीय समाजाचे झाले होते यात शंका नाही. ब्राह्मणांच्या अहंकारावर आपटलेल्या भारतीय समाजाच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या होत्या, चिंदड्या चिंदड्या झाल्या होत्या. त्यामध्ये एकात्मता राहिली नव्हती असाच निष्कर्ष निघतो. ब्राह्मणांनी बहुजनांच्या बाबतीत इतके अमानुष नियम का केले याची विस्तृत पार्श्वभूमी व अधिक विश्लेषण माझ्या बळीवंश या पुस्तकात आलेले असल्यामुळे मी येथे त्याचा जास्त विस्तार न करता केवळ नियमांची नोंद करण्याचे काम केले आहे.